नमस्कार. महाराष्ट्र कल्चरल सेंटर संचलित डॉक्टर अशोक दा रानडे आर्काइव्ज फॉर परफॉर्मिंग आर्ट्स अँड कल्चर हा पुण्यातील प्रयोग कला आणि संस्कृती यांच्या अभ्यास आणि संशोधनासाठीचा संग्रह कक्ष आज 31 ऑक्टोबर 2020 रानडे आर्काइव्हचा 6वा वर्धापन दिन आहे. दरवर्षी आर्काइव्हच्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही परफॉर्मन्स फ्रॉम आर्काइव्ज हा उपक्रम सादर करतो. यात आर्काइव्जमधल्या अभ्यास सामुग्रीचा वापर करून एखादा कलाकार एक निश्चित संकल्पना घेऊन त्यावर कलाविष्कार सादर करतो. नाटक उभं राहताना हा नाट्यविषयक कार्यक्रम प्रमोद काळे आणि सचिन जोशी यांनी पहिल्या वर्षी सादर केला. दुसऱ्या वर्षी रिचर्डशे ठुमरी हा ठुमरी गायनाचा विशेष अभ्यासपूर्ण कार्यक्रम डॉक्टर पौर्णिमा धुमाळे यांनी सादर केला होता. त्यानंतर पूर्वशतकातील सूर हा कार्यक्रम स्वप्ना दातार आणि त्यांच्या व्हायलिनच्या विद्यार्थ्यांनी सादर केला. तो वादनाचा होता. त्यानंतर नृत्यगान हा विशेष कार्यक्रम प्रसिद्ध कथक नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांनी सादर केला. अशा रीतीने नाट्य, गायन, वादन आणि नृत्य अशा प्रयोग कलांच्या नंतर आम्ही भाषा आणि साहित्य हा विषय घेऊन आपल्यासमोर येतोय. बहुरूपधारिणी हा कार्यक्रम घेऊन प्राचीन, मध्ययुगीन, अव्वल इंग्रजीतील आणि आधुनिक काळातील मराठी गद्याचे मासले, व्याकरण, लेखन, मुद्रण, ग्रंथनिर्मिती, भाषा व्यवहार, समीक्षा, शिक्षण, व्यक्ती आणि समाज, वैचारिक प्रवाह अशा अनेक अंगांनी मराठी भाषेचा, त्यातल्या वाङ्मयाचा, साहित्याचा मागोवा घेणारा हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमात आपल्याला कोण कोण भेटतील तर लीळाचरित्र पासून नारायण सुर्वे किंवा भालचंद्र नेमाडे इथपर्यंत हा सगळा प्रवास आपण बघणार आहोत. विष्णुशास्त्री चिपळूणकर, इतिहासाचार्य राजवाडे, प्रबोधनकार ठाकरे, श्री म माटे अशा अनेक दिग्गजांपासून आणि पंडिता रमाबाई, मिसेस फरार, आनंदीबाई शिर्के अशा ज्येष्ठ लेखिकांपासून अगदी आत्तापर्यंतच्या साहित्यिकांच्या नमुन्यातनं आपल्याला मराठी भाषेचे हे बहुरंग दिसणार आहेत. तर सादर करीत आहोत बहुरूपधारिणी. याची संकल्पना आणि निर्मिती आहे डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांची. आणि सहभागी कलाकार आहेत हर्षद राजपाठक, अक्षय वाटवे, गौरी देशपांडे आणि डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी. तर पाहूया बहुरूपधारिणी. बराच वेळ बस स्टॉपवर उभी होते. शेजारी कॉलेजमधल्या दोघी मुली बोलत होत्या. त्यांचे संवाद माझी करमणूक करत होते. त्यातली एक म्हणाली, शिट, एक सिंगल सोल आपली केअर करत नाहीये. 12 वाजले का ग? हा, मोर ऑर लेस. त्यापेक्षा रिकनं जाऊया, पैसे शेअर करू, तेवढ्या बॅग्स तरी कॅरी करायला नकोत. ऐकताना वाटलं बरंचसं इंग्रज आळलेलं मराठी दिसतंय, पण मराठी तर आहे. तेवढ्यात पहिलीनं दुसरीच्या पाठीवर टॅप करत वेव्हमेंटली म्हटलं, नो बाबा, दिस हॅज बिकम रोजचंच. अगं मग व्हॉट टू डू? माय आई, यू नो. वाटलं बऱ्यापैकी मराठलेलं इंग्रजी दिसतंय. मराठलेलं तर मराठलेलं, पण इंग्रजी तर आहे. पण हा निष्कर्ष पूर्ण व्हायच्या आतच दोघी राष्ट्रभाषेत उतरल्या. छोड यार, जाना है तो जाएंगे. मेरी आई मालूम, शी इज सच अ, ना बाबा, वो मेरा खीमा करेगी. आता हे कशाळलेलं काय आहे ठरवण्याची महत्वाकांक्षा मी सोडून दिली होती. तेवढ्यात बस आली आणि या दोघींनीही मराठीत किंचाळ्या फोडल्या, इंग्रजी चित्कार काढले, हिंदीत खुशी की आह भरली आणि मी माझ्या अल्पस्वल्पशा गुजराथीत या सर्वाला मनपूर्वक दाद दिली.
दिवसेंदिवस हे फारच होत चाललंय. असलं भाषा सॅलड. इंग्रज गेले, सॅलड उरलं. त्यामुळे सॅलडवर इंग्रजीच्या चेरीस फार. बाकी 14 भाषांची सजावट प्रांतवार बदलते. खूप वर्षांपूर्वीचं आठवतंय, पार्ल्याला स्टेशनच्या बाहेर चादरीवर अनंत वस्तू टाकून एक विक्रेता ओरडायचा, कोई भी चीज उठाओ, कोई भी चीज उठाओ, एनीथिंग लिफ्ट, एनीथिंग लिफ्ट, 4-4 आणा, 4-4 आणा, 4-4 आणा, चाइल्ड प्ले, फादर प्ले, जर्मन ओनर, दी वाला. दी ग्रेट सारखं तो दी वाला असं तोडून म्हणायचा आणि बाकी सारे शब्द नुसते एका पुढे एक ठेवलेले, कुठलाही प्रत्यय नाही. पण तरी त्याचं बोलणं गर्दीला किती प्रत्ययकारी व्हायचं. आताशा मात्र या भाषा सॅलडमध्ये असली उत्स्फूर्तता आणि प्रत्ययकारिताही फारशी राहिलेली नाही. एकतर कृत्रिम नैसर्गिकपण किंवा हौशी आधुनिकपण. अहो, शेकडा 50 मराठी कथांची शीर्षकं इंग्रजी. मराठी घरामधली ताई मराठी नाटकात आली की दीदी झाली पाहिजे. वहिनीपेक्षा भाभी बरी, हे एखाद्या आगामी नाटकाचं नावही होऊ शकेल. आणि दादातला एक दा स्टेजवर हमखास पडलाच पाहिजे. मग कथानायक रमेशदा गुहागरचा का असेना. आता गावाच्या नावात गुहा हे आडनाव नाही लपलेलं. अख्खी गुहाच लपल्यावर पंजाबी, बंगाली असल्या किरकोळ भाषाभेदांनी लपायला काय हरकत आहे. आपल्या हिंदी सिनेमातले व्हिलन एक जात टॉम, जॉनी किंवा मायकेल असतात. त्यामुळे त्यांच्या त्या रोजीभोवती गोंडा घोळताना त्यांना इंग्रजी बोलावंच लागतं. आणि परवाचीच गोष्ट, एका आंतरमहाविद्यालयीन कथाकथन स्पर्धेला श्रोता म्हणून जावं लागलं. कथा मराठीत असून समजत नव्हत्या म्हणून मी एकीकडे वैतागलेली होतेच. भरीसभर म्हणजे बरंचसं मराठीही समजत नव्हतं. पहिल्या 2-3 स्पर्धकांमध्ये सहनशक्ती संपते तोवर ती आली. तिनं स्पर्धक म्हणून स्वतःचं नाव स्मिता वालावलकर म्हटल्यानंतरच मी धास्तावले होते. ही वल्कलं माझ्या मराठीला कशी पुरणार. तेवढ्यात तिनं सुरुवात केली. माझ्या कथेचं टायटल आहे डिसिजन. लंडन ब्रिज इज फॉलिंग डाऊन हे बडबड गीत म्हणताना बालमंदिरातली मुलं करतात तशी वेडीवाकडी तोंड करून तिनं कथेला तोंड फोडलं. तिनं लॅचकीनं दरवाजा उघडला, फॅन ऑन केला आणि ती सोफ्यावर रिलॅक्स झाली. वरीस तर खूप होत्या, खूप खूप वरीस, पण त्या नसतात कोणाला. सो रिलॅक्स. आईस जसा शेकमध्ये मेल्ट होतो ना, तशी ती हळूहळू रिलॅक्स होत गेली. क्रमाक्रमानं ती म्हणजे नायिका असं बरंच काही होत गेली. मी मात्र रिलॅक्स होण्याऐवजी आईस झाले होते. वरीस तर खूप आहेत या भाषांबद्दलच्या, पण त्या नसतात कोणाला. सो आईस. मी स्वतःलाच समजावलं. स्टोरी टेलिंग चालूच राहिलं. मराठी, हिंदी आणि इंग्रजी मिश्रित, भरड, असंगत आणि म्हणून कानाला चमत्कारिक लागणारं हे भाषा सॅलड वरवर विनोदी वाटतं खरं, पण कुणाही सुजाण मराठी माणसाला खंत वाटावी असंच आहे हे आजच्या आपल्या मराठीचं रूप. ज्ञानदेवांनी जिचा गौरव अमृताते पैजा जिंकणारी असा केला, त्याच आपल्या भाषेचं हे अवघ्या 800-900 वर्षांमध्ये बदललेलं रूप. भाषा नेहमीच बदलत असतात, नित्य नूतन रूप धारण करत असतात. त्यात अशा असणं हीच त्यांच्या जिवंतपणाची खूण असते खरं म्हणजे. समाज आणि भाषा काल सुसंगतपणे प्रवाही असतात. त्यात भाषेची मौखिक म्हणजे बोली आणि लिखित अशी दोन्ही रूपं असतात. सगळ्या प्रगत भाषांमध्ये गद्य आणि पद्य या दोन्ही प्रवृत्ती आशयाच्या गरजेनुसार लोकांनी वापरलेल्या दिसतात. आपल्याकडेही त्या अर्थातच दिसतात. आज डॉक्टर अशोकदा रानडे आर्काइव्हच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं त्यांच्या भाषा व्यासंगाला नमन म्हणून गेल्या 1000 वर्षात बदलत गेलेली मराठी गद्याची काही रूपं आज आपण पाहणार आहोत. त्यातही भाषा, मुद्रण, शिक्षण आणि ग्रंथव्यवहार यासंबंधीचे मराठी गद्याचे विविध नमुने ऐकणार आहोत. आपण तू पण जाणतोच की हा अगदी
धावता असाच प्रवास असणार आहे. कारण 1-1.25 तासात या सुदीर्घ आणि संपन्न परंपरेची केवळ झलक पाहणंच आपल्याला शक्य होईल. ते तर अनिवार्य मराठी बोलताती असं ज्यांच्याविषयी म्हटलं गेलं त्या चक्रधर स्वामींचा लीळाचरित्र हा ग्रंथ मराठी गद्याचा आद्य अवतार आहे. त्यातली ही एक दृष्टांत कथा. सर्वज्ञ भणितले आनंद शक्ती परमेश्वर, गावा हस्ती आला ते जात्येंध्य हस्ती पाहो गेले. एके पाओ देखिला, एके सोंड देखिली, एके कान देखिला, एके पाट देखिली, एके पोट देखिले, एके पूस देखिले. मग एकमेका संवादिती, अरे तुवा हस्ती देखिला. पाओ देखिला तो म्हणे हस्ती खांबासारिखा. सोंड देखिली तो म्हणे हस्ती मुसळासारिखा. कान देखिला तो म्हणे हस्ती सुपासारिखा. पाठ देखिली तो म्हणे हस्ती भिंतीसारिखा. पोट देखिले तो म्हणे हस्ती कोथळेयासारिखा. ऐसे एकमेका उपरोधिती तयामध्ये डोळस असे. तो म्हणे हा तो हस्तीचा एकू अवयव होय, परी हस्ती नव्हे. ऐसा अवयवी युक्त तो हस्ती. चक्रधरांपासून सुरू झालेली ही मराठी गद्याची परंपरा मधल्या काळात मात्र काहीशी लुप्त झाली होती आणि त्या काळात आपली पद्य परंपरा अधिक समृद्ध होत गेली. नंतर शिवकालात राज्य व्यवहार पत्रांच्या आणि बखरींच्या रूपानं ती पुन्हा एकदा जोरकसपणे दृग्गोचर झाली. या मध्ययुगीन मराठी गद्याचा एक अजोड नमुना म्हणजे शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र. छत्रपतींनी वेळोवेळी दिलेल्या आज्ञा रामचंद्रपंत अमात्य यांनी लिखित स्वरूपात जतन केल्या. भावी काळात राजकुमारांच्या शिक्षणासाठी त्याचा उपयोग व्हावा हा त्यामागचा हेतू. राजाराम महाराजांच्या काळामध्ये हे आज्ञापत्राचं लेखन पूर्णत्वाला गेलं. संस्कृत तत्सम, तद्भव आणि उर्दू फारसी शब्द यांचा ठसठशीत प्रभाव असणारं हे आज्ञापत्रातलं डौलदार गद्य. लक्षणिक मनुष्ये एकच समयावच्छेदे मिळतात असे नाही. याकरिता देशात, लष्करात, गडात, किल्ल्यात फिरते समयी मनुष्यांची आस्था धरून कारभार्यां विरहित जेथे जे उत्तम प्रतीचे मनुष्य आढळेल ते समागमे घेऊन माया लावून परीक्षा करून मग हुजुरातीत ठेवावे. असा जो जमाव ठेवावा त्यास रात्रंदिवस दरबाराच्या चौक्या पहारे नेमून देऊन त्याप्रमाणे त्यांची नित्य नित्य हजेरी पाहत जावी. एक वेळ हजीर न झाला तर समजावून सांगावे. मागुती अंतर पडेल तर दटावून सांगावे, जागा करावा. इतकियावर मोईंप्रमाणे चौकी पहारा न राखेच तर परिच्छिन्न दूर करावा. शासनयोग्य अन्याय केल्यास तेच क्षणी यथायोग्य शासन करावे. भीड करू नये. मुळी हुजुरातीमध्ये मर्यादा न चाले तर बाहेर काय चालो पाहते. याकरिता हुजुरातीमध्ये बेबंद सर्वथा होऊ देऊ नये. त्यास जी मोहीन केली असेल ती बिलाकसूर पाववावी. त्याची समजाविषयी दुसऱ्यावर न टाकीता आपले मायेचे इतर आर्जव न जाणत असे सबनिसाचे विद्यमाने आपण स्वतःच करीत जावी. लोभ करून रसिकतेने मनुष्य आपले मायेत बरे आणावे. सकळांपेक्षा हुजुरात बरी ताजी राखावी. आणखी कोणी फितवल्याने हा निर्वाह इतर स्थळी होणार नाही, कदाचित गेल्याने शासनासही अंतर पडणार नाही असे त्याचे प्रत्ययास येऊन कोणाचे फिताव्यात न मिळतील असे करावे. तरवार, कठारा, जमदाडा, पट्टे, भाले, वाक, विचवे, सैत्या, टाकण्या, तिरकमान, बंदुकी आदी करून हत्यारे, वख्तरे, दुपट्टे, चिलखते, पाखरा, ताज, हुके,
दारुगोळी वाणादी सामान बरे समजून मजबूतीत असावे. लिहिलेप्रमाणे जमाव व सामान हमेशा जवळ व स्वतः उद्योगशील असे असल्याने मग काय न्यून पडो पाहते. बाहेरील सरदार व फौजा व सरदार हुकूम मानितात तेव्हा आपणास हरेक कार्याची हिंमत असते. आत्मसंरक्षणाची निश्चिती होऊन इतर कार्यास बुद्धी चालते. जे समयी जे करील ते अनुकूल पडते. पराधीनता न घडता शासन अव्याहत चालते. आपले शूरत्वाचा व उद्योगाचा अस्करा वाढतो. शत्रू आदी करून सकलही वचक मानून हालखुद असतात. याकरिता हुजुरातीची उपेक्षा न करिता सकल राज्यकार्यात हे अग्रेसर कार्य असे जाणून हुजुरातीत शिलेदार एकंदर न ठेविता लिहिलेप्रमाणे हुजुरात सजवावी. त्यजेत स्वामिनं मत्युग्रम मत्युग्रात कृपणं त्यजेत कृपणाद विशेषज्ञं ततोपि कृतनाशनम. हे गुण मनुष्याचे दाटीचा कंटाळा व मनुष्यास बोलण्याचा अभाव हे गुण सर्वथा असू नयेत. येणेकरून स्वामी सेवकाचे चित्तैक्य न होता सेवक लोक दर्दीने राहून निखालसपणे पदरी पडत नाहीत. आपणासही मनुष्याचे गुणदोष चित्तात न येता मनुष्य संग्रह होत नाही. याकरिता या गुणांचा परिच्छिन्न त्याग करून जेणेकरून निखालसपणे मनुष्य संग्रह होय ते करावे. झाल्या मनुष्य संग्रहात यथाधिकारे सर्वांची भीड वागवीत जावी, पण थोरा मनुष्यास साधारण मनुष्याची बरोबरी होऊ न देता एकाचा एकापासून उपमर्द होऊ न द्यावा. आपल्या हितकार्यावर दृष्टी ठेवून साधारण मनुष्य आणि कार्यकर्तेही उद्योगी त्यास नावाजून त्यांची भीड स्वतः वागवून त्यांनी केला अर्ज चालवीत जाऊन त्यास भारी करून दाखवून जेणेकरून आपले हितकार्य होय ते करावे. महाराष्ट्राचा इतिहास आणि मराठी भाषा यांची नोंद आपल्या बखर वाङ्मयानेही आस्थेने जतन केली आहे. त्यातही भाऊसाहेबांची बखर ही सगळ्यात विश्वासार्ह मानली जाते. त्यातलं पानिपतच्या रणसंग्रामाचं हे वृत्त. अंगावर ब्रह्मांड कोसळले तरी भाऊसाहेबांची हिंमत हरली नाही. शेवटी भाऊसाहेब व जनकोजी अस्मानात गैब झाले. उपरांतिक 4 घटकांपर्यंत भाऊसाहेबांनी हुजरातीनिशी मारामार केली, परंतु डावे बाजूने हातच सोडिले. आभाळ फाटले तिथे ठिगळ कोठवर लावावे. मग भाऊसाहेब घोड्यावरून पाय उतारा जाहले. भाऊसाहेब यांचे तोंडास हाणा हेच करीत असता खरस आली. जातीनिसी मोठा हिया करून बहुतच झुंजले ते कोठवर लिहावे. सरकारचे मुछदी तमाम मातबर कुल एकीकडे पळून गेले. ते समयी सोनजी भापकर यासी भाऊसाहेब बोलिले की सोनाजी बाबा या समयी निघावयास नव्हते, तुमचा भरवसा बहुतच धरिला होता. तेव्हा सोनजी बाबा बोलिला की लोक पळतात त्यास माघारे फिरवितो, साहेबांस टाकून आम्ही कोठे जावे. असे बोलून लोक फिरावयास गेले, तिकडेच गेले. तेव्हा तुकोजी शिंदे म्हणू लागले, महाराज क्षत्रधर्माची शर्थ जाहली, या उपरी निघाल तर उत्तम आहे. तेव्हा भाऊसांनी उत्तर केले, तुकोबा आता कोणीकडे जावे, काय तोंड नानासाहेब यांस दाखवावे. रावसाहेबांची गत काय जाहली ती पाहावी आणि इम्राम खान गाडदी यास इमान दिले हे काय. असे ऐकून मागती तुकोजी शिंदे यांनी उत्तर केले, भाऊसाहेब तुम्ही वाचला तरी अवघ्यांचा सूड घ्याल, नाहीतर तुम्ही तुमचे मागे अवघ्याच गोष्टी आटपल्या. ऐसे ऐकून मागती भाऊसाहेब बोलिले, पुण्यात नानासाहेबांस तोंड काय म्हणून दाखवावे. विश्वासराव याची गत असी, त्यापेक्षा निवावयाची गोष्ट घडणार नाही. रणाचे ठायो ईश्वर सत्तेने जे घडणार असेल ते घडो, परंतु कदापि नामोहरम व्हावयाचे नाही. असे म्हणताच तुकोजी बाबा यांनी घोड्यावरून उडी टाकली आणि जातीनिसी हत्यार केले. तेथे मोठी मर्दुमी करून मराठी धर्माची शर्थ करून खस्त केली. तो अकस्मात गोळी लागून ठार झाला.
जरी पटकियाचे निशाणावर अगोदरच दाटी जाहली होती, तेव्हा निशाण हत्तीवरून घोड्यावर घेतले आणि निशाण गुंडाळून पळो लागले. तेव्हा भाऊसाहेबांनी शहादाने वाजवण्यास आज्ञा केली. फत्ते झाली. शहादाने वाजतात, यामुळे लोक माघारे फिरतील या अर्थे शहादाने वाजवू लागले. परंतु ज्यांनी पल काढिला त्यांपैकी कोणी माघारी फिरले नाहीत. भाऊसाहेबांचे तोंडास खरस आली. हणा हणा म्हणावयाचे राहिले. तोंडापुढे कोणी ओळख्या आला तरी हुंकार देऊन मानेने आज्ञा दाखवू लागले. अंगावर ब्रह्मांड कोसळले, परंतु हिमत हरली नाही. भाऊसाहेब यांचप्रमाणे पराक्रमी दुसरा होणे असाध्य गोष्ट. हस्तलिखिताकडून छापखान्याकडे छापून घेण्याचा भाषेचा जो प्रवास झाला, त्या प्रवासाविषयीचं वृत्त आता आपण ऐकणार आहोत. मुद्रण महर्षी गणपत कृष्णाजी पाटील यांच्या मेहनतीविषयी पु. बा. कुलकर्णी यांनी लिहिलेलं हे वृत्त आहे. ऐकूया. एका काळी ठाणे येथून प्रसिद्ध होणाऱ्या अरुणोदय पत्राच्या 14 ऑक्टोबर 1866च्या अंकात श्री गुरुचरित्राची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्यात सोवळ्याने वाचण्याकरिता जरूर ती खबरदारी घेऊन तो ग्रंथ प्रसिद्ध करण्यात येत असल्याची जाहिरात आलेली आहे. गणपत कृष्णाजींनी आपला छापखाना स्थापन केल्यानंतर 30-35 वर्षानंतर आलेली ही जाहिरात आहे. गणपत कृष्णाजींनी त्या काळी शिळा प्रेस सुरू करून जनतेवर किती उपकार केले याची आज कल्पनाही येणार नाही. कारण तेथपर्यंत मराठी आणि संस्कृत पोथ्या, पुराणे, नित्यपाठाची स्तोत्रे वगैरे हाताने लिहून घ्यावी लागत. गणपत कृष्णाजींच्या असामान्य कर्तबगारीमुळे आता ती सारी सुंदर पोथीच्या आकारात छापील स्वरूपात वाचकांस मिळू लागली. मोठमोठ्या पोथ्या हाताने लिहिण्याचे श्रम थोडे थोडके का असतात? शिवाय ज्याचे अक्षर चांगले असेल त्याला पैसे देऊन नि महिनेच्या महिने मोडून हे काम करवून घ्यावे लागत असे. आरंभी सोवळ्याच्या कल्पनेने भारलेल्या कित्येक लोकांनी या नवीन सुधारणेचे अंतःकरणपूर्वक स्वागत केले नाही हे खरे असले तरी बहुजन समाज नंतर गणपत कृष्णाजींनी त्यांच्या शिळा प्रेसला दुवा देऊ लागला आणि छापखान्यातील काम उत्तरोत्तर वाढू लागले. त्या काळी महाराष्ट्रीय विद्वानांची जी परंपरा नुकतीच कोठे उदयास येऊ लागली होती, म्हणजे आचार्य बाळशास्त्री जांभेकर, सदाशिवराव छत्रे, गोविंद नारायण माडगावकर, दादोबा पांडुरंग अशी त्या काळी जी काही तुरळक नि शेलकी विद्वान महाराष्ट्रीय मंडळी होती, त्यांच्या वाङ्मय प्रकाशनाला गणपत कृष्णाजींचा फार मोठा आधार होता. त्या काळी त्यांनी व इतर महाराष्ट्रीय लेखकांनी लिहिलेले शालोपयोगी व इतर विविध विषयांवरील वाङ्मय गणपत कृष्णाजींच्या छापखान्यातून बाहेर पडले. छापण्याच्या शाईत सरबीचा समावेश झालेला असतो आणि त्यामुळे छापील पुस्तकांस स्पर्श करावयास लोक दचकतात. ही अडचण लक्षात घेऊन गणपत कृष्णाजींनी सरबीऐवजी तुपाचा समावेश करून छापण्याची शाई बनवण्यात यश मिळवले. त्याचा परिणाम जनमनावर किती आश्चर्यकारक झाला असेल याची आजच्या काळातील लोकांना कल्पनाही करता येणार नाही. गणपत कृष्णाजींचे चरबीविरहित शाईचे प्रयोग चालूच होते. त्या दरम्यान सुप्रसिद्ध व्याकरणकार नि तत्कालीन नामवंत लेखक दादोबा पांडुरंग ह्यांस पाणिनीच्या अष्टाध्यायीची सार्थ मराठी आवृत्ती छापून प्रसिद्ध करावयाची होती. त्या बाबतीत त्यांनी आचार्य बाळ गंगाधर शास्त्री यांचा सल्ला घेतला. तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितले, अष्टाध्यायी म्हणजे पवित्र धार्मिक ग्रंथ होय. तो छापून काढल्याने त्याचे पावित्र्य नष्ट होते व कदाचित आपणास लोकक्षोभाला तोंड द्यावे लागेल. हा भयंकर स्वरूपाचा सल्ला ऐकून दादोबांनी आपला ग्रंथ छपाईचा बेत स्थगित केला. आचार्य बाळशास्त्री जांभेकर आपल्या दिग्दर्शनच्या अंकात लिहितात, या छापाच्या शाईत चरबी पडत असती, त्यामुळे छापलेले पुस्तक अपवित्र अशी लोकांची समजूत आहे. म्हणून याविषयी काही लिहिले पाहिजे. वर जिन्साच्या याद्या दिल्या आहेत. त्यात तूप अथवा चरबी
असे आहे. परंतु हे दिग्दर्शन ज्या छापखान्यात छापतात तेथे चरबीच्या ठिकाणी तुपाचा उपयोग करीतात व तेणे करून काम चरबीप्रमाणेच होते. परंतु तुपामध्ये चरबीप्रमाणे तेज नाही, म्हणून मेहनत जास्ती पडती. ही जी मेहनत जास्ती पडती ती पडूनही लोकांच्या मनातील गैरसमज दूर झाले असते तर त्या पडलेल्या मेहनतीचे चीज झाले असते. परंतु जनमनातील शाई संबंधीचे गैरसमज दूर व्हायला दीर्घकाळ लोटावा लागला. मुद्रण आणि मुद्रणाची शाही यांच्याविषयीचे गैरसमज दूर होऊन छापखान्यातून छापून निघणाऱ्या ग्रंथांचे प्रमाण जसे वाढू लागले तशी ग्रंथ परीक्षणे ही नवी संकल्पना इथे रूढ झाली. विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या त्याविषयीचा हा मजकूर. ग्रंथांवर टीका. इंग्रजी विद्येचा इकडे फैलावा होऊ लागल्यापासून ग्रंथांच्या गुणदोषांचे विवेचन करण्याचा इकडे प्रघात पडला. प्रतिवर्षी नवी जी पुस्तके निघतात त्यांवर वर्तमानपत्रातून थोडी बहुत चर्चा होऊ लागली. नवी पुस्तके जेवढी होतील त्यांपैकी खरोखरी उपयोगाची कोणती व नादान किंवा अपायकारक कोणती तीही लोकांस कळविणे त्यांचेच कर्तव्य होय. हा प्रकार विलायतेतील मासिक आणि त्रैमासिक पुस्तके जी आपल्या दृष्टीस पडतात त्या सर्वांत आढळतो. कोणत्याही विषयावर नवे बुक झाले न झाले लागलीच चोहोकडे मासिक पुस्तकातून त्यांची वाटाघाट सुरू होते. हे तर काय, पण पुस्तकालयांतून, वादविवादाच्या सभांतून, चहा बुंद वगैरे पिण्याच्या ठिकाणी, किंबहुना मेजवान्यांच्या प्रसंगी सुद्धा वरील चर्चा जिकडे तिकडे चालू असते. असो, तर नवीन पुस्तकांविषयी मते प्रदर्शित करून त्यांपैकी लोकांच्या आश्रयास पात्र कोणती व नाहीत कोणती हे ठरवणे हा अधिकार मुख्यतः मासिक पुस्तकांचा होय. पण आमच्या भाषेत जी मासिके आहेत व मागे होती त्यांपैकी वरील काम बरेच बजाविलेले व बजावणारे आम्हास एक मात्र दिसते, ते विविध ज्ञान विस्तार होय. हे अर्थातच सर्वांच्या ध्यानात येईल. असो, जर याप्रमाणे ग्रंथांवर टीका करण्याचा प्रकार आमच्या भाषेत अगदी नवा सुरू झाला आहे व अद्याप त्याचा प्रचारही फारच थोडा आहे, तो वाढणे हे भाषेच्या अभिवृद्धीस व लोकांच्या हितास फार आवश्यक आहे. आता ग्रंथांवर टीका करणाराचे अंगी अवश्य गुण कोणकोणते हवेत ते सांगतो. प्रथमतः अर्थातच मूळ ग्रंथाचे ज्ञान. हे असल्याशिवाय टीकाकार एरवी केवढाही विद्वान असला तरी ते व्यर्थ होय हे उघड आहे. ही गोष्ट वास्तविक पाहता अगदी स्पष्ट होय, कारण ज्या मनुष्यास एखाद्या वस्तूचे पूर्ण ज्ञान नाही किंबहुना मुळीच नाही त्याने त्याविषयी आपले मत सांगणे हे मुळीच शोभत नाही हेही अगदी उघड आहे. पण मनुष्याचा मनाचा असा काही चमत्कार आहे की स्वतःच्या अज्ञानाची केवळ कल्पनाही त्यास सहन होत नसते. आपणास अमुक अमुक विषय अगदी कळत नाही व यास्तव त्यावर मत देण्यास आपण सर्वथा अयोग्य अशी मनाची पक्की खात्री फारच थोड्या सुज्ञ लोकांची झालेली असते. बाकी कोणास कोणत्याही विषयाविषयी पुसा, बहुत करून उत्तर नाही असे व्हावयाचेच नाही. ज्यास त्यास बहुधा असेच वाटते की मला जितके ज्ञान आहे त्यांपेक्षा अधिक दुसऱ्यास काय असावयाचे आहे व माझी जी मते आहेत त्यात चुकीचा संभव असेल तरी कसा. तर असा हा मूर्खपणाचा दुरभिमान बहुतेक लोकांच्या मनात जडला असल्यामुळे हव्या त्या गोष्टींवर हवे तसे मत झोकून न देणारे फार थोडे. दुसरा गुण सत्यप्रीती. हाही गुण वरच्यासारखाच टीकाकर्त्यांच्या अंगी अवश्य असला पाहिजे. याची योग्यता तर वरच्याहून अधिक आहे, पण त्याच मानाने तो जगात फार विरळ आढळतो. दुसऱ्याच्या ग्रंथांवर जी टीका करावयाची ती केवळ सत्यास अनुसरूनच करावयाची व ती करण्यात सत्याचा उदय व असत्याचा ऱ्हास करणे एवढाच काय तो हेतू, हा प्रकार फारच थोडा सापडेल. एरवी टीका करणाऱ्यांचे सामान्यतः उद्देश पाहिले तर द्वेषबुद्धीने, मत्सराने किंवा उगीच गमती खातर दुसऱ्याची निंदा करावी, त्याची फजिती उडवावी, त्याची कीर्ती दूषित करावी इतकाच असतो. आणि इतकेही नसले तरी निदान आपले नाव लोकांपुढे यावे, आपली विद्वत्ता प्रदर्शित व्हावी इतका तरी असतो. तिसरा गुण शांत स्वभाव.
हाही टीका करणाऱ्यांच्या अंगी अवश्य पाहिजे असून वरच्यासारखाच क्वचित आढळतो. याचे कारण वरील कलमांत आलेच आहे. ते अर्थातच हे की टीकाकर्त्याची प्रवृत्ती मुळी वर सांगितलेल्या द्वेष मत्सरादिकांनीच प्रायः होत असल्यामुळे वरील गुणास जागाच राहत नाही. क्रोधास वश होऊन जिथे चित्ताचा क्षोभ झाला तिथे शांतता कशी राहावी. चौथा गुण सहृदयता. सहृदयता म्हणजे ज्यावर टीका करा यांची त्यात हृदयाचा पूर्ण अभिनिवेश होण्याची योग्यता. ही योग्यता अर्थातच सर्व मनुष्यांच्या ठायी असत नाही, अथवा असली तरी सारख्या प्रमाणाने असत नाही. जगात जे एवढे मतवैचित्र्य दृष्टीस पडते त्यास मुख्य कारण हेच होय. प्रत्येक मनुष्याची जन्मसिद्ध प्रकृतीच निराळी पडल्यामुळे व पुढे ज्या ज्या अवस्था त्यास प्राप्त होतात त्याही सर्वांच्या सारख्या नसल्यामुळे मनुष्यांमध्ये रुचिभिन्नत्व उत्पन्न होते हे साहजिकच आहे. पण त्यातूनही कित्येक मनुष्यांच्या ठायी वरील सहृदयता गुण इतरांच्याहून जास्त आढळतो. म्हणजे दुसऱ्याच्या मनोवृत्तीशी आपली मनोवृत्ती मिळवणे हे त्यांस सहज करता येते. हा गुण असणे म्हणजे मनाच्या किंवा हृदयाच्या विशालत्वाचे चिन्ह होय आणि त्याचा अभाव हा अर्थातच त्याच्या उलट गुणांचे म्हणजे वरील दोहोंच्या संकुचित्वाचे दर्शक होय. तर तो एखाद्या ग्रंथावर टीका करण्याचे मनात आणील त्याने अगोदर आपल्याशी हे पाहावे की याशी सहृदयत्व पावण्याची माझी योग्यता आहे की नाही, नाहीतर काय प्रकार होईल तो उघडच आहे. त्या काळात गाजलेल्या घाशीराम कोतवाल या पुस्तिकेचा निळकंठ जनार्दन कीर्तने यांनी केलेला त्या काळातल्या ग्रंथपरीक्षणाचा मासला. साल 1866. ह्या पुस्तकात सर्व प्रकारे मराठे लोकांकडे कमीपणा आणला आहे. नुसते ते केवळ अज्ञान इतकेच नाही, जे जे पदार्थ त्यांनी केले तेही निकृष्ट. त्यांची तसबीर आणा, तिच्यापेक्षा स्मित साहेबांना चांगली माहिती आहेच. त्यांचा चांगला शिकवलेला हत्ती आणा, स्मित साहेबांस त्यांचे नवल वाटतच नाही, कारण ते फार ज्ञात पडले. स्मित साहेब, वाट साहेब, सोल्जर साहेब, सेलर साहेब सर्वच तत्ववेत्ते. मराठे लोकांस ज्ञानामध्ये साहेबांनी मागे टाकले ह्यात काही नवल नाही. परंतु मुसलमानही विद्येने पाहता ब्राह्मणाहून श्रेष्ठ असे ह्या पुस्तकावरून दिसते. त्यांची बुद्धी, त्यांचा न्याय सर्व मराठ्याहून चांगला असे ह्या पुस्तकावरून दिसते. ह्या पुस्तकावरून राव बहादूर फारसी भाषेत फारच निष्णात असतील याविषयी तर आम्हास बिलकुल संशय राहिलेला नाही. आता राव बहादुरांनी प्रस्तावनेत जे लिहिले आहे ते किती शेवटास नेले आहे ते पाहू. ते म्हणतात, इंग्रजीत ज्याप्रमाणे ग्रंथकार नावेल्स लिहितात त्याप्रमाणे हे लिहिले आहे. ग्रंथकर्त्याने इंग्रजीत कोणत्या अथवा कोणत्या ग्रंथकाराचे अनुकरण केले असेल ते असो, ते आमचे लक्षात येत नाही. आणि जर कदाचित एखाद्या अप्रसिद्ध ग्रंथाचे अनुकरण केले असेल तर तो ग्रंथ त्याने मासल्यास घेतला ही मोठी चूक केली. नावेल्स, नाटके किंवा काव्ये वाचल्यापासून करमणूक होते, त्याने लोकांस ज्ञानप्राप्ती होते किंवा झाली पाहिजे असे नाही. त्यांचे काम बाह्यसृष्टीचे ज्ञान सांगण्याचे नव्हे, परंतु मानव स्वभावाचे वर्णन त्यात सुरसरीतीने उदाहरणाने असले पाहिजे. त्यात पुष्कळ पात्रे असून ती एकमेकांपासून नीट ओळखता येतील अशी असावी व त्यांच्या बोलण्या चालण्यावरून वाचणाराने पाहिलेल्या प्रकारची एखादी व्यक्ती त्याचे डोळ्यापुढे उभी राहिली पाहिजे. असल्या ग्रंथात शास्त्रीय विषय आणून आपण विद्वान आहोत व लोकांपेक्षा आपणास पुष्कळ समजते, आपण लोकांप्रमाणे ठकलो जाणार नाही, अशा प्रकारचा ग्रंथकर्त्याने कधी आव आणू नये. हे समजण्यास अरिस्टॉटल याचे टीका करण्याचे नियम पाठ करण्याची गरज नाही किंवा कोणा मनुष्याचेही आर्जव करणे नको. ते साधारण समजुतीच्या पुरुषास सहज समजेल. ह्या पुस्तकात ज्या गोष्टी हत्तीच्या व फुलांच्या व आवळ्या जावळ्यांच्या व खादाडांच्या आहेत त्यामुळे नसत्या आणि नावेल्समध्ये जसे प्रवेश असतात तसे असते तर फार बरे होते.
आम्ही जेव्हा हे पुस्तक वाचण्यास घेतले तेव्हा वाटले की ह्यात काहीतरी व्हिकार ऑफ वेकफिल्ड या प्रकारचे पुस्तकासारखे काही असेल, परंतु आमची निराशा झाली. ह्या पुस्तकातून जे ज्ञान होते ते काहीसे चमत्कारिक परंतु फारसे उपयोगाचे नाही. ह्या ग्रंथात जी माहिती सांगितली आहे ती साधारण एखादे मासिक पत्रात चालण्यासारखी आहे. कोठे कोठे माहिती चांगली आहे, पण ती ह्या पुस्तकात शोभत नाही. संविधानकाचा प्रकार ह्या पुस्तकात मुळीच नाही. परंतु सर्व गोष्टींपेक्षा ह्याचा आम्हास फारच चमत्कार वाटतो की तेव्हाचे मराठ्यांच्या अंगी पुष्कळ गुण मन वेधण्यासारखे असता ह्या पुस्तकात सर्वच तिरस्कार येण्यासारखे आहे. आमच्या सध्याच्या स्थितीपेक्षा ती स्थिती कवितेस अनुकूल असता तिचा उपयोग राव बहादुरांनी केला नाही हे पाहून आम्हास फार वाईट वाटले. मागे स्कॉटलंड देशात डोंगरात राहणारे लोक ज्यास हायलंडर अथवा गेल म्हणत ते उमाजी नाईक राजांप्रमाणे पुंडावा करीत, परंतु त्या लोकांचे वर्णन स्कॉट नामक कवीने केले आहे. ते वाचताना आमचे मन त्या लोकांवर कसे प्रसन्न होते. ह्याचे कारण हे आहे की त्या कवीच्या मनात स्वदेशाभिमान होता. ह्या आमच्या लिहिण्यावरून असे कोणी समजू नये की आपले लोकांचे दोष आपण काढू नयेत. उलट आमचे असे मत आहे की जो आपले लोकांचे दोष काढितो व प्रीतीपूर्वक ते त्यास सुधारण्यास सांगतो तो देशाचे कल्याण करीतो. परंतु त्याचप्रमाणे जो भलतेच आरोप त्यांवर आणि तो त्यांचे गुण सर्व दाबून केवळ दोष मात्र उघडकीस आणतो तो सरळ पुरुष नव्हे. ह्या पुस्तकातील दोष दाखवून जर त्याचे गुणांची स्तुती न केली तर त्या पुस्तकाप्रमाणेच आमचा अभिप्राय एकपक्षाचा होईल. बेलबागेतील ललिताचा प्रवेश फार सुरस वर्णिला आहे. ह्या प्रकारचे सर्व पुस्तक असते तर फार शोभते. ह्याची भाषा सुलभ असून तीत दांभिकपणा अगदी दिसत नाही. जर राव बहादूर केवळ लोकरंजनार्थ पुस्तक लिहितील व लोकास ज्ञान शिकवण्याचे वगैरे खोल पाण्यात शिरणार नाहीत तर त्यांचे ह्या देशावर बरेच उपकार होतील. इतिहासाचार्य V.K. राजवाडे यांनी मराठी संशोधकांची परंपरा दृढ केली हे आपण जाणतोच. राजवाड्यांच्या सानिध्यात ही भाषा संशोधक कृ. पाम कुलकर्णी यांची आठवण. धुळ्यात असताना एका सुट्टीच्या दिवशी आम्ही तिथे चौघे शिक्षक एकदा तिसऱ्या प्रहरी फिरावयास म्हणून बाहेर पडलो. वाटेत रस्त्यावर एका लहान पुलाच्या कट्टेवजा भिंतीवर एका बाजूला एक व दुसऱ्या बाजूला एक अशी दोन माणसे बसली होती. आमच्यापैकी एक जण मला हळूच म्हणाला की हे पहा, उजव्या बाजूला राजवाडे बसले आहेत. इतिहास संशोधक राजवाडे म्हणतात ते हेच. मी पुन्हा मागे वळून पाहिले. तो एक गोरे प्रौढ पांढरा स्वच्छ जाड सदरा घातलेले, जवळच पांढरा स्वच्छ रुमाल उपडा करून ठेवलेला व जाडा जोड खाली ठेवून पाय एकावर एक घेऊन व हातात एक जाड काठी घेऊन बसलेले गृहस्थ मला दिसले. मी परत राजवाड्यांकडे फिरलो व बोलायला सुरुवात केली. आपली गाठ घेण्याची फार इच्छा होती. मी इथल्या हायस्कूलमध्ये शिक्षक आहे व MA अभ्यास करतो आहे. माझे मिनतवारीचे बोलणे त्यांनी ऐकून घेतले. हायस्कूल संबंधी काही माहिती त्यांनी विचारली. येत्या शनिवारी 2 प्रहरी 3 वाजता येऊन भेटा असे मला सांगून ते आत आपल्या निवासस्थानी गेले. राजवाड्यांचे हे पहिले दर्शन. पुढे राजवाड्यांशी माझा संबंध व तोही अगदी निकटचा, आपुलकीचा व प्रेमाचा असा जवळजवळ 10 वर्षे टिकला. राजवाडे हे नेहमी माझ्याकडेच उतरत व राहत. कितीतरी वेळा मराठी वाङ्मय, मराठा इतिहास, पाणिनीची सूत्रे, कात्यायनाची वार्तिके, पतंजलीच्या अन्निकातील व्याकरणिक सिद्धांत अशा कितीतरी गोष्टी त्यांनी विशद केल्या. माझ्याकडे त्यांचा मुक्काम असला म्हणजे रोज 2 प्रहरी फिरण्यास म्हणून आम्ही बाहेर पडत असू व कुठेतरी तळ्याच्या किंवा ओढ्याच्या काठी किंवा एखाद्या कातळावर किंवा झाडाच्या सावलीत बसत असू. निवांत स्थळ, भोवताली निसर्गाचे रम्यत्व,
व आम्ही दोघेच गुरु व शिष्य जसे काही अशा परिस्थितीत भाषेचा, व्याकरणाचा, प्राचीन समाजाचा, इतिहासाचा किंवा अर्वाचीन राजकारणाचा एखादा प्रश्न निघाला म्हणजे तो उकलून सांगायला ते एकदा लागले म्हणजे ते सांगणारे व मी ऐकणारा असे दोघेही तन्मय होऊन जात असू. असा हा पुरुष बुद्धीने जसा प्रखर व कणखर होता तसा शरीरानेही होता. डेक्कन कॉलेजमध्ये असताना नावेची वल्ही ते जोरात मारू लागले की समोरच्या युरोपियन बोट क्लबमधील इंग्रज आश्चर्याने तोंडात बोटं घालीत. पोहायला पडले की तासन तास पाण्यात डुंबत असत. नदीचे पाणी तोडण्यात तीच चपळाई आणि तोच जोर. एवढे झाले की खाण्या जेवण्यात तोच प्रकार. केळ्यांचा घडच्या घड फन्ना करीत, जिलबीचे ताटचे ताट सफा होई. त्यांच्या विशेष आवडीचे पदार्थ म्हणजे फळे आणि जेवणात आवडीचा पदार्थ म्हणजे वरण भात आणि तूप. भाताच्या ढिगाऱ्यावर तुपाची सबंध वाटी होतीत. स्वच्छतेबद्दल कदरही त्यांची कडक होती. त्यांना काहीही ओंगळ खपत नसे. केर काढताना थोडा केर कुठे सांदीत राहिला म्हणून त्यांनी माझ्या मेहुण्याच्या पाठीत तीच केरसुणी घातली. बायकांच्या स्वयंपाकात काही अमंगळ दिसले की ते त्यांना अक्षरशः भोसडत. एकदा अशाच कारणाने साताऱ्यास दामू अण्णा पेंडसेच्या घरात त्यांनी दामू अण्णांशी वितुष्ट ओढवून घेतले आणि रात्री त्यांच्या घरातून त्यांना निघून जावे लागले. रात्री 11 वाजता ते माझ्याकडे आले. राजवाड्यांच्या काही गमतीही फार मजेदार आहेत. एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत तळेगावला आमचा भाटवडेकरांच्या वाड्यात मुक्काम होता. 2 प्रहरची वेळ. जेवण करून आम्ही दोघेही थोडेसे लवंडलो होतो. मी होतो खाली आणि ते होते माडीवर, आपल्या नेहमीच्या बाकावर उताणे निजलेले. डोक्यात गुणवृद्धी होताना स्वरांच्या उच्चारात फरक कसे होतात हा विषय घोळत होता. वर आढ्याकडे बघून दृष्टी लावून अ, आ, ई, ए, ओ, औ, र, लृ, आल असे निरनिराळे ध्वनी तोंडातून निघत होते. हे ध्वनी थोडे थोडके नाही पण काहीतरी 15 मिनिटे सारखे चालले होते. काही वेळाने झाडलोट करणारी म्हातारी आली. तिने ते जिन्यातून ऐकले. त्याबरोबर ती पायरीवर थबकली. बाबा काही आजारी झाले की काय असा तिला संशय आला. नेट करून कशी तरी ती वर गेली व बोलली, बाबा आज असं काय व करताय? तुम्हासनी काय होतंय? काय दुखतंय वय? मी रगडू का? चोळते वाटलं तर मी. ती म्हणत होती, मी जरा चोळते, मला रगडू द्या. राजवाडे सारखे म्हणत होते, तसं काही नाही, मला काही होत नाही गो, मी चांगला बरा आहे. तसं मला काहीही झालेलं नाही. वर काही भांडण तंडण चाललंय की काय म्हणून मी पाहायला वर गेलो. पाहतो तो दोघांची आपली हुज्जत सारखी चाललेली. थोड्या वेळाने खरा प्रकार मला समजून आला आणि त्या म्हातारीची मग मी समजूत काढली. आम्ही आपले हसतच राहिलो. बस करा तुमची ही गुणवृद्धी, खरेच एखाद्या वेळेस आजारी पडाल. आपल्या कामावर ज्वलंत निष्ठा असणाऱ्या राजवाड्यांच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू दाखवणारं हे पत्र न. चिम केळकर यांना स्वतः राजवाड्यांनी लिहिलेलं. आपण गेल्या जानेवारीपासून ऐतिहासिक पत्रे लिहून काढणाऱ्या कारकुनाचा पगार म्हणून दर महिना 15 रुपये पाठविता, त्याबद्दल अमुक काम झालेच पाहिजे, अशाबद्दल मी आपल्याला जबाबदार आहे किंवा काय ते कळवावे. आज माझ्या वयाला 40 वर्षे झाली. मी कोणाला जबाबदार नाही व पुढे होऊ इच्छित नाही. तेव्हा आपल्याला एवढीच विनंती की 15 रुपयांचे काय केले असा जबाब वर्षांती आपण मला विचारणार असल्यास मला आपले 15 रुपये नको. बाकी जबाब विचारण्याचा संकल्प नसल्यास 15 रुपयांचे काय काम झाले ते ऐतिहासिक पत्रांच्या प्रकाशनावरून कळून येईल. मी वारंवार 2-2, 4-4 महिने फिरतीवर असतो, त्यामुळे लेखक बंद ठेवावा लागतो. कारण लेखकाला मोडी शुद्ध व खरे वाचता येत नाही. स्वतः लेखकाकडून पत्रे वाचून घेऊन किंवा स्वतः सांगून लेखकाकडून लिहून घ्यावयाचे असते, तेव्हा माझी स्वतःची हजेरी लेखकापाशी असावी लागते. सबब लिहावयाचे काम वेळोवेळ तहकूब राहील असा अनुभव येतो आहे. तेव्हा आपली मर्जी असल्यास 15 रुपये चालू ठेवावेत, नसल्यास बंद करावे, म्हणजे तुमच्या आमच्यामधला गोडपणा कायम राहील.
पत्रोत्तर जलद व निश्चित यावे. भीड बिलकुल धरू नये. माझ्या स्वतःखेरीज इतर कोणाला मी जबाबदार होऊ इच्छित नाही. काम करावयाचे हा निश्चय आहे. ते काम स्वतःच्या सोयीने उत्तम होते असा अनुभव आहे. दुसऱ्याची सोय बघून भागत नाही म्हणून लिहिले आहे. आपण मदत करण्यास तयार झाला हे आपणास योग्य आहे, परंतु ती मदत माझ्या सोयीला जुळेल अशी असल्यास घेता येईल हे वरील माहितीवरून ध्यानात येईल. कळावे. बहुत काय लिहिणे, लोभ करावा ही विनंती. मिसेस फरार या वैचारिक लेखन करणाऱ्या 19व्या शतकातल्या महत्त्वाच्या लेखिका. 1835 मधला त्यांचा कुटुंब प्रवर्तन नीती हा ग्रंथ मराठीतला स्त्रीचा पहिला ग्रंथ म्हणून ओळखला जातो. ह्या ग्रंथामधून मिसेस फरार यांनी मांडलेला त्या काळातला स्त्री शिक्षण विरोधी प्रचाराचा हा प्रतिवाद ऐकू. मुलीला शिकवू नये ह्याविषयी मोठा या देशात हटवाद चालला आहे. त्या हटवादास आधार काय हे कळत नाही. मुलींनी लिहायला वाचायला शिकू नये असे कोणत्या तरी शास्त्रात सापडेल काय? लोक बोलतात की बायकाला शिकायची गरज नाही, पण जिच्या स्वाधीन मुले लहानपणी असतात, जीजपासून त्याला बऱ्या वाईट गुणाची तालीम प्रथम मिळती, तिला शिकून शहाणी व्हायची गरज नाही काय? मुलाला प्रथम शिकवणारी जी ती अज्ञानी राहून मुलाला कसे सज्ञान करेल? तर ह्यावरून लेकरास आईच्या ज्ञानाची अपेक्षा आहे असे उघड दिसते. कोणी म्हणतात की बायको शिकली तर नवऱ्याचा बोज राखणार नाही, पण ती शिकली तर नवऱ्याला अधिक मानून राहील असे खचित समजावे. ती ज्ञानी झाली असता आपल्या सदाचाराने नवऱ्याला सुख देण्यास किंवा संसाराच्या बंदोबस्ताने त्याची काळजी उणी करण्यास अधिक समर्थ होईल. पण अज्ञानापासून चांगले फल होतच नाही. बायकोस अज्ञानी ठेवून पुरुषाने आपले ज्ञान मिरवावे यात काय थोरपणा? त्यापेक्षा बायकोला शहाणे करून पुरुषानेही आपले शहाणपण वाढवावे हे फार चांगले. अहो स्वदेश हित करते सुजन हो, तुम्ही स्त्री जातीच्या शिक्षेस अनुकूल होऊन ते काम ह्या देशात चालवा, म्हणजे हा तुमच्या देशावर तुमचा मोठा उपकार होईल. तुम्ही म्हटले असता दीर्घदृष्टीने लोकांचे हित पाहत असता आणि तुमच्या प्रत्यक्ष कन्येचे हित तुम्ही पाहत नाही हे तुम्हाला शोभेल काय? मुलांवर तर तुमची प्रीती जडलीच आहे, परंतु त्यातून मुलींवर प्रीती करायला थोडीशी तरी उरणार नाही की काय? मुलीही तुमच्याच पोटच्या आहेत. आणि तुम्ही विचार करा की जसा मुलांचा आत्मा अमर तसा मुलींचाही अमर आहे. जसे मुलाला आपल्या बऱ्या वाईट आचरणाप्रमाणे इहलोकी परलोकी फल मिळते, तसे मुलीलाही मिळते. म्हणून जितकी ज्ञानाची अपेक्षा पुत्राला आहे तितकीच कन्येला आहे. पंडिता रमाबाई ह्या देखील 19व्या शतकातल्या महत्त्वाच्या बुद्धिमती आणि विचारवंत. पंडिताबाईंनी त्या काळात अनेकदा परदेश प्रवास केला. युनायटेड स्टेट्समधल्या स्त्रियांच्या स्थितीबद्दलची ही त्यांची काही निरीक्षणं. साल आहे 1889. अमेरिकन लोकसमाजात त्यांच्या प्राचीन रानटी स्थितीच्या खाणाखुणा अद्याप शिल्लक आहेत. त्यात विवाहित बायकांचे अत्यंत पारतंत्र्य ही खूण श्रेष्ठ आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अमेरिकन पुरुष आमच्या देशातील पुरुषांसारखेच निलाजरे आहेत. ते म्हणतात की आम्ही सारा दिवस काम करून निढळाचा घाम जिरवून संसार चालवितो आणि आमच्या बायकांस खाऊ पिऊ घालतो. पुरुष दररोज 8, 10 किंवा फार झाले तर 12 तास काम करतात, पण बायकांना पुरुषांची सेवा चाकरी, मुलांची देखरेख, गृहकृत्य वगैरे करण्यात दररोज 16-17 तास अंग मोडून काम करावे लागते. मोलमजुरी, शेतकी व दुसरे धंदे करणाऱ्या पुरुषांच्या बायका गृहकृत्य व मुलेबाळे सांभाळून आपल्या नवऱ्यांच्या बरोबरीने काम करून निरनिराळे धंदे करण्यात पुरुषांस मदत देतात ती निराळीच.
असे असूनही कुटुंबाच्या उत्पन्नावर बायकोस हक्क नाही. तिला 1-2 पैसे खर्चास लागले तर ते नवऱ्याची मनधरणी करून त्याच्या 1000 प्रश्नांस समर्पक उत्तरे देऊन त्याच्यापाशी भीक मागून घ्यावे लागतात. पण त्याने ते देण्याचे नाकारले तर तिला कायद्यापुढे किंवा लोकसमाजात आपल्या बहुकष्टार्जित मालावर हक्क सांगता येत नाही. इतकेच नव्हे तर उलट तिचा नवरा तिच्यावर आपण केवढे उपकार केले हे सांगतो आणि लोकसमाज म्हणतो की पुरुष फार परिश्रम करून पैसे मिळवून बायकांस अन्न वस्त्र देतात. हा हा हा, पुरुषांचे बायकांवर केवढे हे उपकार. बायको घरात नसल्यास ती जितके काम करीते तेवढे काम करायला निदान 2-3 तरी चाकर ठेवावे लागतील. त्यांस वेतन द्यावे लागेल. चाकर काही मालकाचे फुकटचे खात नाहीत. मालकाने त्यांवर उपकार केले असेही म्हणता येत नाही. पण बायकोने 10 चाकरांइतके काम केले तरी नवरा तिला खायाला घालतो हे त्याचे तिच्यावर उपकारच होत नाहीत काय. शिक्षणाच्या अनुषंगाने 20व्या शतकाच्या पहिल्या 50 वर्षात घडलेल्या स्थित्यंतराविषयीचा श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचा हा उतारा. विद्यार्थी शाळेत जाताना बहुधा लोकरीची साधी अगर गोंड्याची टोपी अथवा बनातीची टोपी घालीत व अंगातील कपड्यांवर धोपटीप्रमाणे एक कापडाचे दप्तर लटकवून देत. कमरेखालचा भाग अर्थातच धोत्राने अगर लंगोटीसारख्या अपुऱ्या वस्त्राने झाकण्यात येई. काही मुले मात्र घरच्याप्रमाणे शाळेतही अवधूत अवस्थेतच जात. त्या काळी हल्लीप्रमाणे सामान्य व्यवहारांकरता प्रवेश परीक्षेपर्यंतचा अभ्यास आवश्यक वाटत नसे. मोडी अक्षर, तोंडचे हिशोब, जमा खर्च यांत मुलगा पारंगत झाला म्हणजे त्याचे व्यावहारिक शिक्षण पूर्ण झाले असे समजण्यात येई. याशिवाय अश्वपरीक्षा, रत्नपरीक्षा, पागोटे बांधणे, पत्रावळी व द्रोण लावणे अशा काही विद्या त्यास अवगत झाल्या म्हणजे तर तो व्यवहार पंडितच बने. तेव्हाचे विद्येचे साहित्यही त्या विद्येस शोभण्यासारखे साधेच असे. तेव्हा दगडी पाटीचा व पेन्सिलीचा जन्म झाला असल्यास नुकताच झाला असावा. पाटीऐवजी त्यावेळी लाकडी फळीचा उपयोग करण्यात येई. 2 विटकरी एकमेकींवर घासून निघणारा भुगा त्या फळीवर सारखा पसरून दिला की पाटी तयार होत असे. तिजवर अक्षरे काढावयास अणकुचीदार टोकाची एक लाकडी लेखणी तयार करावी लागे. तिने फळीवर काढलेली अक्षरे फळी क्षितिजाशी समांतर असे तोपर्यंत मात्र टिकत. ज्याप्रमाणे निद्रित मनुष्यास स्पष्टपणे दिसणारे स्वप्न तो उठून बसल्याबरोबर नाहीसे होते, त्याप्रमाणे फळी उभी केली की तिजवरील अक्षरे मूळच्या अव्यक्त धुली स्वरूपात विलीन होऊन जात व पुन्हा फळीवर लिहावयाचे झाल्यास विटांचा पुन्हा कीस पाडावा लागे. त्या काळी अध्ययन विषयाच्या इतकाच विटांचा कीस काढण्यात येई व फळ्यांचा व विटांचा खप शाळांच्या इमारती बांधण्याकरता होई त्याच्या खालोखाल प्रत्यक्ष शिक्षणाप्रित्यर्थ होत असे. हल्ली पूर्वीची धूळ पाटी कोठेही दिसत नसल्यामुळे धुळाक्षर या शब्दाची व्युत्पत्ती हे एक बिकट कोडे होऊन बसले आहे. त्या काळी मोडी लिपीस मान असल्यामुळे वळणदार मोडी कित्ते गिरवावे लागत व मोडी खरडे लिहावे लागत आणि त्याकरिता बोरूच्या लेखण्या बाळगाव्या लागत. तत्कालीन विद्यार्थ्यास किंवा कारकुनास कानावर ठेवलेल्या लेखणीचे महत्त्व भिगबाळीच्या बरोबरीचे वाटे. हल्ली टाकांनी आपल्या तीक्ष्ण टोकांनी लेखण्यांची पूर्णतः हकालपट्टी केलेली आहे. त्या काळच्या गावठी शाळांतील शिक्षकांस तात्या पंतोजी म्हणत. ते आपल्या शिष्यांप्रमाणेच अल्पसंतोषी असत. ते गुरुदक्षिणा बहुधा पैशाच्या रूपाने वसूल करीत नसत. त्यांस आठवड्यातून एखादे दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याकडून त्याच्या घरच्या स्थितीप्रमाणे कमी अधिक धान्य मिळत असे. या ऐनजिनसी दक्षिणेस फसकी म्हणत. गुढीपाडवा, नागपंचमी, विजयादशमी इत्यादी काही विशेष सणांच्या दिवशी त्यांची शिष्यांकडून पूजा होऊन त्यांस द्रव्यरूपी दक्षिणाही मिळत असे. त्या काळच्या मराठी शाळांतील पहिल्या इयत्तेवरील शिक्षकास 2-3 रुपये व कधीकधी तर एखादाच रुपये पगार असे. एखादा काटकसरी शिक्षक त्यातूनही दरमहा 4 आणे बचत करीत असेल.
गुरुकडून शिष्यास जी दक्षिणा मिळत असे तीही त्या काळास शोभण्यासारखी धोपट मार्गाची असे. कारण धोपटणे, गालगुच्चे घेणे, कानशिलात भडकावणे, छड्या मारणे, कोलदांडा देणे हेच तत्कालीन शिक्षांचे मुख्य प्रकार असत. कधीकधी अपराध्यास स्वतःचे अंगठे धरून स्वतःचीच पायधरणी करावी लागे व त्याने मान हलवू नये म्हणून त्याच्या मानेवर खडा ठेवण्यात येई. कधीकधी त्यास घोडी देण्यात येत असे. ही घोडी सर्व अपराध्यांकरता सारख्याच उंचीची असे आणि तिजवर चढण्यास विद्यार्थ्यास कनवाळू गुरुकडून हात देण्यात येई. या घोडीवरील आसन मांड्यांनी थाटावयाचे नसून हातांनी थाटावयाचे असे व तिला मिळणारे छड्यांचे फटकारे नेहमी तिजवर आरूढ होणारा असंच लागत असत. त्या काळचे लोकांस अश्वारोहणाची जरी फार गोडी असे तरी शाळेत मिळणाऱ्या घोडीकरिता विद्यार्थी फारसे उत्सुक नसत. अशा शिक्षांस तोंड देण्याकरता घरून निघताना विद्यार्थ्यास फारशी उत्सुकता नसे. या शिक्षा जरी काहीशा निर्दयपणाच्या असल्या तरी त्या परिणामी नेहमी हितकारकच असत, असे त्यांच्या पक्षपात्यांचे म्हणणे असते. छडी लागे छमछम विद्या येई घमघम या म्हणीचा प्रत्यय त्या काळी अनेकदा येत असे असेही म्हणतात. अव्वल इंग्रजीत जे अनेक विद्वान पुरुष होऊन गेले त्यांपासून विद्येचा घमघमाट सुटावयास त्यांच्या पाठीवर छड्यांचे बरेच घर्षण झालेले असल्यास न कळे. याच काळात महाराष्ट्राबाहेर मुलींच्या शाळांमध्ये कोणती धोरणं राबवली जात त्याविषयीच्या आनंदीबाई शिर्के यांच्या आठवणीतला हा तुकडा. बडोद्यातील आमच्या त्या बिगरी ते 3री पर्यंतच्या काळात शाळातून मुलींना चांगली गाणीही शिकवली जात नव्हती. क्रमिक पुस्तकात कज्जे कफावती होऊ तर रस्त्यात असावी घरात शांती मोठी शांती मोठी व आई थोर तुझे उपकार या व अशांसारख्या कविता असत. कुणी सभ्य गृहस्थ किंवा वारंवार येणारे दिपोटी साहेब आले की मुलींना आधी गाणी म्हणायला सांगण्यात येईल. मला आठवते त्यावेळी आम्ही जी गाणी म्हणत असू ती देवादिकांची असली तरी शृंगारिकच असत. पहा पहा इंद्रांच्या गडे सभेला पण रंभेने केला की जिंकून आणीन शुकदेवाला किंवा भरली यमुना भरपूर आज हरीने घातिले जहाज पाणी आटपे ना हो आटपे ना जहाज नेतो कान्हा भरली यमुना बाई यमुना. एकंदरीत बालगीतांबद्दल तेव्हा ही अशी परिस्थिती होती. पुढे शिक्षण खात्यात स्त्री सुपरिटेंडंट मिस मेरी भोर आल्या तेव्हा त्यांनी ही स्थिती पालटून टाकली. त्यांनी स्वतःच मुलींना म्हणण्यासाठी इयत्तावार बालगीते रचली. ती मुलींच्या शाळात चालूही झाली. वाहवा वाहवा चेंडू हा या गाण्याची पुढे आत्र्यांसारख्यांनी कितीही टिंगल केली तरी आम्ही ते खुशाल गात होतो. त्या शृंगारिक गाण्यांपेक्षा ही गाणी कितीतरी पटीने चांगली होती असेच मी म्हणेन. महाराजांचे शिक्षणाकडे फार लक्ष होते. मुलींच्या शिक्षणासाठी ते फार करीत. त्यासाठी त्यांनी मिस भोरना पुण्याच्या हुजूर पागेतून आणून लेडी सुपरिटेंडंट म्हणून त्यांची नेमणूक केली होती. लोकांना ती नेमणूक फारशी आवडली नव्हती. लोक म्हणत, ही बाटगीबाई कशाला? आपल्या मुलींच्या शिक्षणावर हिंदूबाई असावी. पुष्कळांचे म्हणणे सौ काशीबाई हेर्लेकर किंवा त्यांच्या आई सगुणाबाई देव यांना नेमावे असे होते. पण महाराजांनी फार विचार करून मिस भोरनाच नेमले आणि त्यांनी मुलींच्या शिक्षणात चांगले बदल करून प्रगती केली. शिक्षण घेणाऱ्या व शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्त्रियांना लोक त्रास देत असे आपण हल्ली वाचतो व ऐकतो. मिस भोरनाही या दिव्यातून जावे लागले होते. त्यांची सुंदर घोडागाडी होती, पट्टेवाला होता. तरी अतिउत्साही लोक त्यांच्या गाडीतल्या गादीवर माती रेती टाकीत, गाडीवर खडे फेकीत. राजर्षी शाहू महाराजांच्या व्यासंगाविषयी प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यांच्या आत्मचरित्रात जी नोंद केली आहे त्यावरून महाराजांचा व्यासंग किती चौफेर आणि सखोल होता याचा प्रत्यय देणारा हा उतारा पाहूयात. 1921च्या जानेवारीत श्रमातिरेकाने
टायफॉईड निमोनियाच्या आजाराने मी अत्यवस्थ पडलो. आजार चांगला 3 महिन्यांचा ठरला. माझ्या आजाराची बातमी शाहू महाराजांपर्यंत साहजिकच गेलेली होती. एके सकाळी अचानक कैलासवासी श्रीपतराव शिंदे, श्री मथुरे आणि दरबारचे एक ॲडव्होकेट ही मंडळी मिरांडा चाळीत माझ्या बिराडी आली. इकडे तिकडे बातचीत झाल्यावर पुराणांच्या आधाराने अमुक विषयावर 30-32 पानांचे एक चोपडे लिहून द्यावे अशा आशयाचे महाराजांच्या स्वदस्तूरचे पत्र त्यांनी मला दिले. मी म्हणालो, माझी अवस्था पाहताच आहात. लेखन शक्य नसले तरी सांगता या विषयावर मी काहीही लिहिण्यास स्पष्ट नकार देतो. पुराणे म्हणजे शिमगा मानणारा मी आहे. त्यावर त्यांनी खिशातून चेक काढला. महाराजांनी हा दिलाय, घ्या असं म्हणाले. कशाला, कशासाठी? सांगता ते लिहिणे करण्यासाठी. जा परत घेऊन तो. हे पहा केशवराव, छत्रपतींचा प्रसाद आहे हा. नकार देणे बरे नव्हे. असला प्रसाद छत्रपतीनेच सा काय प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने दिला तरी मी थुंकतो त्यावर. जा घेऊन. चेक 5,000चा होता. असल्या रकमा महाराज अशा कामीच उधळत असले तर त्यांच्याविषयी माझा आदरही ओहोटीला लागला असे जाऊन सांगा त्यांना. मी आजारातून उठलो नि हापिसात जाऊ लागलो. एक दिवस हापिसात फोन आला की महाराज मुंबईला आले आहेत आणि त्यांनी पन्हाळा लॉजवर मला भेटायला बोलावले आहे. गेलो. महाराज मला पाहताच म्हणाले, काय रे वांड, लई गुरमी आली वय. आमच्या चेकावर म्हणे थुंकतोस. महाराज, गुरमी कशाची? रागवू नका. आजवर मी आपली किंवा दरबारची काय अशी मोठी सेवा चाकरी केली की त्यासाठी आपण मला अयाचित 5,000चा चेक द्यावा? तशीच ठळक कामगिरी होईल माझ्या हातून तेव्हाचा प्रश्न न्यारा. नंतर सध्या मी कोणते पुस्तक लिहित आहे याची चौकशी त्यांनी केली. भिक्षुकशाहीचे बंड लिहितो आहे असे सांगताच संदर्भ ग्रंथांची नावे विचारली. ती मी सांगितली. सॅव्हेलचा प्रीस्ट क्राफ्ट अँड किंग क्राफ्ट हा ग्रंथ नाही तुझ्याजवळ? वा, तो तर प्रथम अभ्यासला पाहिजे. भिक्षुकशाहीप्रमाणे राजेशाही सुद्धा ह्युमॅनिटीला जाचक ठरलेली आहे. मग आपणही त्या कक्षेत सापडता. सापडणारच. सध्याच्या राजेशाह्या काय अमरपट्टा घेऊन आल्यात वाटतं. आजच आम्ही ब्रिटिशांच्या कृपेच्या धाग्यावर लोंबकाळलेले आहोत. आज ना उद्या हा धागा तुटणारच. बरं, ते असो. हे पहा, अमेरिकेतील RPS सिरीजची पुस्तके चांगली अभ्यास करा. इंगरसॉल्स रायटिंग्ज अँड स्पीचेस तर नेहमीच अभ्यासात असली पाहिजेत. इंगरसॉल वाचल्याशिवाय समाज सुधारणेची भाषा कोणीही बोलू नये. अशा कितीतरी संदर्भ ग्रंथांची नावे महाराज भडाभडा सुचवित होते आणि कशात काय विषय आहे यावर जिव्हाळ्याने प्रवचन करीत होते. या क्षणाला प्रथमच महाराजांच्या व्यापक ज्ञानसंग्रहाचा मला साक्षात्कार झाला. फार काय, पण कित्येक पुस्तकातले काही महत्वाचे इंग्लिश परिच्छेद त्यांनी मला पाठ म्हणून दाखवले. वरवर पाहणाऱ्यांना महाराज अडाणी नि हेंगाडे वाटले तरी अंतरंगाचा, मुख्यत्वे त्यांच्या परिपक्व ज्ञानाचा मागमूस इतरे जनांना सहसा लागतच नसे. आज तो मला लागला नि मी अगदी चाट पडलो. जवळजवळ अर्धा तास ते सारखे तन्मयतेने बोलत होते नि मी तितकाच तन्मय होऊन ऐकत होतो. महाराजांनी सांगितलेल्या संदर्भ ग्रंथांपैकी माझ्या संग्रही जवळजवळ एकही ग्रंथ नाही असे मी म्हणताच महाराज एकदम दिवाण साहेबांकडे वळून म्हणाले, मुंबईतील काही ठळक बुकसेलर कंपन्यांना एक सर्क्युलर पत्र पाठवा. म्हणावं, ठाकरे तुमच्याकडून त्यांना लागतील ते ग्रंथ निवडून घेतील, ते त्यांना द्यावे आणि बिले दरबाराकडे पाठवावी. त्या पत्रांच्या प्रती याच्याजवळ द्या.
तुला लागतील ते ग्रंथ बुकसेलरांकडून घे आणि संदर्भ ग्रंथांचा ठीक अभ्यास करून तुझा ग्रंथ पुरा कर. बरं, भिक्षुकशाहीच्या बंडाच्या किती प्रती छापणार आहेस? 5,000. किंमत 2.5 रुपये. ठीक. आमच्या दरबारासाठी आणखी जादा 2,000 प्रती छापा आणि त्यांची किंमत रुपये 5,000 आता घेऊन जा. आता नाक मुरडशील तर ते इथेच छाटलं जाईल. मग पुढचं पुढं. ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी एकहाती केलेल्या अवाढव्य कामाविषयी आपण ओझरता ऐकून आहोत. त्यांच्या लेखन वाचनाच्या सवयीविषयी त्यांच्या पत्नी शीलवती केतकर यांनी लिहिलेला हा उतारा. ज्या मनुष्याचा स्वभाव ज्ञानसंग्रहपर असतो तो मनुष्य सर्वच विषयांवरील वाङ्मय प्रायः सारख्याच आधाशीपणाने वाचित सुटतो. डॉक्टर केतकर यांचेही असेच होते. हा किंवा तो विषय त्यांचा आवडता अभ्यास विषय आहे किंवा अमुक ग्रंथ त्यांच्या आवडीचे आहेत असे म्हणणे केव्हाही जड गेले असते. त्यांच्याच शब्दांनी सांगावयाचे म्हणजे ते एक सर्वभक्षक वाचक होते. एखादे पुस्तक जर त्यांस आवडले तर त्यातील विषय त्यांस आवडला म्हणून नव्हे तर एकंदरीनेच ते पुस्तकच त्यांस आवडावे. आणि सर्वसाधारणपणे त्यांनी एखादे पुस्तक थोडे बहुत चाळले तरी तेवढ्याच अवलोकनाने ते वाचनीय आहे की नाही याविषयी आपले मत त्यांना बनवता येईल. त्यांची वाचनाची प्रत्यक्ष पद्धत जर पाहिली तर ते स्वतः इतके शीघ्र लेखक होते तरी त्या मानाने शीघ्र वाचक नव्हते असेच कोणीही म्हणेल. परंतु जे जे काही वाचित त्याचा त्यांच्या मनावर कायमचा ठसा उमटून राहील. वाचलेल्या पुस्तकावर खुणा करण्याची किंवा त्या संबंधी टिपण करण्याची त्यांची बहुधा पद्धत नसे. परंतु वाचून झालेला मजकूर आत्मसात होई आणि मागे काय झाले हे न सांगताही पुढे केव्हाही पूर्वीचे सूत्र त्यांच्या लक्षात येईल. डॉक्टर केतकर यांचे वाचन मोठेसे जलद नसे परंतु त्यांच्या लेखनाची तऱ्हा याच्या अगदी उलट होती. त्यांच्या लेखणीतून कागदावर शब्द असे झरझर फेकले जात की द्रुतगतीने मन थक्क होऊन जाईल आणि जणू काय धोधो वाहत जाणाऱ्या एखाद्या ज्ञानगंगेच्या धारेत आपण सापडलो आहोत असे वाटे. जरी ते एवढे भाराभर लेखन करीत तरी त्यांचा हात कधी दमत नसे आणि विचार करण्यासाठी प्रायः कधी न थांबता ते सतत लिहू शकत. जणू काय त्यांच्या मेंदूतील विचारप्रवाहाबरोबर साथ करणे हाताला जड जाईल. अगदी प्रथमपासून जो क्षण हाती लागेल तो व्यर्थ न दवडता कारणी लावण्याची त्यांना सवय असल्यामुळे कित्येक वेळा ते अशा परिस्थितीत लेखन करीत की बहुतेक लोकांस ती गोष्ट अशक्य वाटली असती. उदाहरणार्थ सिनेमा सुरू होण्यापूर्वीच्या आणि मधल्या विश्रांतीच्या काळात ते लिहित. उपाहारगृहात एखादा पदार्थ वाढून येईपर्यंतही ते लिहित. स्टेशनवर गेल्यावेळी धक्क्यावर आगगाडी येईपर्यंत किंवा मुंबईत ट्रॅम स्टेशनवर ट्रॅमची वाट पाहत असताही ते हाती लेखणी घेत. मग आगगाडीत व ट्रॅममध्ये प्रवास करताना ते खासच लिहित. यात काय नवल. किंबहुना बाहेर सहल करण्यास गेल्यावेळी एखादी सोयीस्कर जागा पाहून तेथे ते आपले आसन ठोकीत आणि लिहू लागत. लोकांच्या भेटीस गेले असताही कोणी 10-5 मिनिटे वाट पाहण्यास सांगितले की ती थोडी मिनिटेही त्यांना फुकट दवडवत नसत इतकी ती त्यांना किमतीची वाटत आणि भेटावयास गेलेला इसम बाहेर येईपर्यंत ते लेखन करीत. ते जे फुकटे क्षण बुद्ध्या कारणी लावीत त्याची ही काही थोडी उदाहरणे आहेत. लोकांचे बरेच क्षण केवळ अविचाराने निरर्थक फुकट जातात आणि हा काल म्हणजे त्यांच्या आयुष्याचा मोठा भाग होय असे आपण कुठेतरी वाचल्याचे ते सांगत आणि ह्या गोष्टींचा विचार करून त्यांनी त्याच क्षणी ठरवून टाकले की असल्या सर्व दुर्मिळ क्षणांचा आपण उपयोग करावयाचा. जे क्षण आपण अवहेलनापूर्वक उधळून टाकीत असतो त्यांचा उपयोग केला असता त्यांच्या साहाय्याने महाग्रंथ निर्माण करता येतात. ही गोष्ट त्यांना स्वानुभवानेच प्रत्ययास आली होती. एखाद्या चरित्राची पूर्वतयारी करायची म्हणजे केवढी यातायात असते, केवढी मोठी आर्थिक विवंचना आणि त्याहीपेक्षा अधिक संदर्भ साधनांची शोधणी. ऐकूया
प्रबोधनकार ठाकरेंचा अनुभव. मराठी शाळेत शिकत असताना मोडी वाचनाचा अभ्यास मला नियमाने करावा लागत असे. निरनिराळ्या तेढ्या बाक्या वळणाचे अनेक मोडी कागद परीक्षेत घडाघडा वाचावे लागत. त्यासाठी पनवेलच्या मामलतदार कचेरीतल्या जुन्या रिकार्डातल्या जाडजाड चोपड्या मुद्दाम शाळेत आणवून विद्यार्थ्यांकडून त्या वाचवून घेत. मोडी वाचनाच्या या अभ्यासासाठी माझ्या वडिलांनी एक दिवस सन 1896 मध्ये मला एक छापील मोडी मजकुराचे पुस्तक आणून दिले. लंडन येथे शिळा छापावर छापलेले हेच ते रंगो बापूजीचे मोडी पुस्तक. त्या पुस्तकाचे नि रंगो बापूजीचे महत्त्व मला त्यावेळी ते काय कळणार. रावसाहेब सीताराम विश्वनाथ पटवर्धनांच्या मोडी पुस्तकासारखेच अभ्यासासाठी वडिलांनी डोक्यावर धोंड म्हणून ठेवलेले आणखी हे पुस्तक. यापेक्षा त्या बालवयात विशेष ती काय कल्पना मला असणार. पुढे ते पुस्तक संग्रहातून नाहीसे झाले आणि मलाही त्याचे काही वाटले नाही. इतर अभ्यासाची पुस्तके नाहीशी होतात, त्यातलेच हे एक. पण पुढे त्याच पुस्तकासाठी मुंबई पुणे इथल्या बुकसेलरांच्या जुन्या ग्रंथांचे गळाठे उपसण्याचा प्रसंग येईल. कलकत्ता, लाहोर, दिल्ली, मद्रास, अलाहाबाद इथल्या आणि लंडनातल्याही अनेक नामांकित बुकसेलरांकडे पत्रावर पत्रे पाठवण्याची निकड लागणार याची मला कल्पनाही नव्हती. ग्रंथाची VP येताच मी 15 दिवसांची मुदत मागून घेतली आणि रक्कम जमा करायच्या मागे लागलो. माझे मित्र माझ्यासारखेच फाटक्या खिशांचे. तरीही कोणी 5, कोणी 2 तर कोणी 10 अशा देणग्या देऊन ₹75 12 पैसे जमा होताच तारीख 7 एप्रिल 1919 रोजी मी त्या अनमोल ग्रंथाचा ताबा घेतला. ग्रंथ हातात येताच त्याचा अभ्यास सुरू झाला. एक हाती एक टाकी एवढा 250-300 पानांचा ग्रंथ मोडी लिपीत स्वतःच्या हाताने लिहून लंडनला शिळा प्रेसवर छापवून घेणाऱ्या रंगो बापूजीच्या कौशल्याने आणि कर्तबगारीने माझे डोळे दिपले. त्या पुरुषोत्तमाविषयी हृदयात आदराचा, आश्चर्याचा आणि कौतुकाचा दर्या बेफाट उसळू लागला. सातारच्या अखेरच्या हरिश्चंद्रवत सत्वधीर प्रतापसिंह छत्रपतींच्या अस्सल मराठशाही मानीपणाचा नि सत्यासाठी सर्वस्वावर लाथ मारणाऱ्या त्यांच्या पिळदार तडफेचा प्रत्यक्ष प्रत्यय पटल्यावर मराठी इतिहासातल्या या उपेक्षित भागाचे संपूर्ण संशोधन करण्याचा माझा निश्चय बळावला. माजराच्या पिलकटाची मान मुरगाळून ते गुपचूप दूर झुगारून द्यावे, त्याची वार्ताही पुढे कोणाला लागू नये, इतक्या कसाई करणीने अंग्रेजांनी प्रतापसिंह छत्रपतींचे निर्दाळण केले होते. रंगो बापूजीने जीवाचे रान करून व्याख्याने, लेख, अर्जाअर्जी नि पार्लमेंटातल्या भांडाभांडीने तमाम इंग्लंडभर तुफानी चळवळीचा वणवा भडकवला नसता तर प्रतापसिंहांच्या या दुर्दैवी कहाणीचे एक अक्षरही शिलकी उरले नसते. पण पुढे 1857च्या बंडाळीनंतर अंग्रेजांनी रंगो बापूजीच्या घराण्याची, त्याच्या नातलगांची आणि ठाणे, पुणे, कुलाबा आणि सातारा जिल्ह्यातल्या कायस्थ प्रभू ज्ञाती बांधवांची जी रानटी ससे हुलपट केली, त्या धुमाळीत रंगो बापूजी विषयी कागदपत्रांचीही भयंकर जाळपोळ निवाताहात झाली. अशाही दिव्यातून वाचलेल्या साहित्याचा उपयोग करून हा इतिहास ठाकठीक लिहून मुद्रांकित केला नाही तर ती मोठी नामुष्कीची गोष्ट होणार आहे या विमंचनेने माझ्या काळजाला दंश केला. या प्रकरणाचे मिळेल तेवढे साहित्य हस्तगत करण्याचा चौफेर तडाखा चालू झाला. भराभर अनेक हितचिंतकांकडून जुनी पुस्तके, जुने अप्रसिद्ध कागदपत्र माझ्याकडे येऊ लागले. जेथे मी जाई तेथे रंगो बापूजी विषयी बैठी व्याख्याने मी देऊ लागलो. प्रतापसिंह छत्रपती नि रंगो बापूजी यांच्याविषयी सर्वसाधारण चरित्र इतिहास रूपी रूपरेषा सन 1921 पर्यंत तयार झाली. बारीक सारीक तपशिलांचा शोध हा ग्रंथ छापला जात असे तोवर चाललेलाच होता. अस्पष्ट मुद्दे स्पष्ट होत गेले. माझे स्वाध्यायशील जिवलग स्नेही कैलासवासी प्रोफेसर गोविंदराव गोपाळ टिपणीस महाडकर यांची या साहित्य जुळणीच्या कामात कमाल मदत झाली.
महाडहून ते दादरला आले की नेहमी काही ना काही नवीन पुरावे, नवीन कागदपत्र नि नवीन माहिती घेऊन यायचेच. एक दिवस तर त्यांनी रंगो बापूजीच्या अस्सल पत्रव्यवहाराचे एक जीर्ण चोपडे आणि यशवंतराव शिर्क्यांची स्वदस्तूरची हस्तलिखित रोजनिशी आणून दिली. रोजनिशी आणि पत्रव्यवहार यांचे महत्त्व काय सांगावे. ते दोन थोर पुरुष प्रत्यक्ष आम्हाला भेटून आपापल्या दैनंदिन हालचालीच्या कथा बारीक सारीक तपशिलांनी स्वतःच सांगू लागल्यावर संशोधकाला आणखी ते काय हवे. मराठीतले पहिले व्याकरणकार म्हणून दादोबा पांडुरंग तरखडकर यांचं नाव सुपरिचित आहे. मराठी भाषा अस्तित्वात आल्यावर 700-800 वर्षांचा काळ लोटला तरी मराठीला स्वतःचं व्याकरण नव्हतं. ते का नसावं याचा उहापोह करणारा श्री म माटे यांचा हा लेख. व्याकरणकार दादोबांना पूर्वज का नसावेत. कै दादोबा पांडुरंग यांचं घराणं सर्वप्रसिद्ध आहे. त्यांना पूर्वजही होते आणि त्यांच्या भाग्याने त्यांना चांगले वंशजही लाभलेले आहेत. पण व्याकरणकार दादोबा यांना पूर्वज का नसावे हा प्रश्न मात्र विचारावासा वाटतो. दादोबा पांडुरंग यांनी लिहिलेले मराठी भाषेचे व्याकरण हे आपले पहिले व्याकरण होय. हे लिहून झाले त्याला आता सुमारे 120 वर्षेच झाली, परंतु मराठी भाषा तर अस्तित्वात येऊन आज किमान पक्ष 1,500 वर्षे सहज लोटली आहेत आणि तिला वाङ्मयाचे वैभव लाभूनही आज 700 वर्षे होऊन गेली आहे. दादोबांनी आपले व्याकरण लिहिले त्यावेळी या गोष्टीला म्हणजे मराठीला वाङ्मयाचे वैभव प्राप्त झाल्याला सुमारे 600 वर्षे झाली होती असे म्हणावयास हवे. भाषा नुसतीच अस्तित्वात असणे आणि त्या भाषेत वाङ्मय सिद्ध झालेले असणे यात अर्थातच मोठा फरक आहे. म्हणून 1,500 वर्षे अस्तित्वात असून दादोबांच्या काळापर्यंत मराठी भाषेला व्याकरण असू नये ही बाब जरा चमत्कारिक वाटली तरी खरे आश्चर्य हे वाटते की दादोबांच्या आधी 600 वर्षेपर्यंत या भाषेत उत्कृष्ट तऱ्हेचे वाङ्मय निर्माण होत असताना तिला व्याकरण मात्र लाभलेले नसावे. मराठी भाषा केवळ रांगडी असती आणि तिच्यात काही ग्रंथसंपत्ती झालेली नसती तर मग व्याकरण नसल्याचा अचंबा वाटण्याचे कारण नव्हते. परंतु ज्ञानेश्वरांच्याही आधी महानुभावांनी सुंदर वाङ्मय निर्माण केलेले होते आणि कदाचित काही लोकांच्या मताने नाथपंथातील महंतांनी सुद्धा वाङ्मय म्हणता येण्यासारखे काही लिखाण याच्याही आधी केलेले असावे. तेव्हापासून दादोबांच्या काळापर्यंत 700 वर्षात मराठी भाषेत झालेली ग्रंथरचना एवढी विपुल आहे, इतकी सुंदर आहे आणि तिचे कर्ते एवढे विद्वान आहेत की एकीकडे हा वाङ्मयाचा एवढा झपाटा चालू असता या भाषेला दादोबांच्या काळापर्यंत व्याकरणाची जोड मिळू नये याचे नवल वाटते. या चमत्काराचा काही उलगडा करता येण्यासारखा आहे असे मला वाटते. मराठी भाषेचा अभिमान महानुभावांच्या काळापासून सारखा गाजत होता. समाजाच्या तळापर्यंत जर आपले ज्ञान पसरावे असा जाणत्या लोकांचा हेतू होता तर मातृभाषेचा अवलंब करणे हे ओघानेच येणार होते. चक्रधराने आपल्या सर्व शिष्यांना मातृभाषेनेच आपले विचार समाजाला सांगा असे बजाविले होते आणि जेव्हा त्याच्या एका शिष्याने विद्वान लोकात आपली प्रौढी व्हावी व आपला ग्रंथ श्रेष्ठ ग्रंथात मोडावा यासाठी त्याची रचना संस्कृत भाषेत केली त्यावेळी त्याच्या मित्राने त्याला ठपका दिला आणि बजाविले की आपल्या गुरुच्या आज्ञेविरुद्ध तू वागत आहेस. मातृभाषेच्या अभिमानाचे मराठी वाङ्मयातले हे जुन्यात जुने आणि कडकडीत उदाहरण आहे. महानुभावांपासून ते मोरोपंतांच्या काळाच्या शेवटापर्यंत आपला मराठी भाषेचा अभिमान पुन्हा पुन्हा व्यक्त करणाऱ्या माणसांनी मराठी भाषेचा अभिमान धरला होता म्हणजे काय केले होते हे आपण बारकाईने पाहिले पाहिजे. त्यांनी मराठी भाषेचा अभिमान कशासाठी बाळगला होता? ते संस्कृत भाषेचे अभ्यासक असून सुद्धा त्यांनी आपल्या लेखनाच्या कामी मातृभाषेचाच उपयोग का केला होता? हा मातृभाषेचा उपयोग ती केवळ मातृभाषा आहे याच मुद्द्यावर त्यांनी केला काय? त्याचे मुख्य काम पारमार्थिक तत्वज्ञानाचा आणि सांस्कृतिक कल्पनांचा प्रसार समाजात करणे हे होते
आणि ते जर समाजाच्या तळापर्यंत त्यांना नेऊन पोचवायचे होते तर मातृभाषेचा अवलंब करणे हे ओघानेच येणार होते. म्हणजे मातृभाषेचा अभिमान त्यांनी साधना या नात्याने धरला. तिचा अभिमान त्यांनी मातृभाषा या नात्याने धरलेला नव्हता. मातृभाषा म्हणून मराठीचा अभ्यास महाराष्ट्रात होत होता असे वाटत नाही. तो होत असता तर आज्ञापत्र लिहिणारे रामचंद्र पंत, आत्मचरित्र लिहिणारे नाना फडणीस आणि बखरी लिहिणारे अनेक लेखक यांनी आपल्या ग्रंथातील वाक्यरचना सध्या त्यांच्या पुस्तकात दिसते त्यापेक्षा कितीतरी चांगली केली असती. विद्या शिकणाऱ्या लोकांचे पुढारी जे शास्त्री पंडित त्यांच्या मनातील मराठी भाषेची अवहेलना बुद्धी अगदी शेवटपर्यंत कायम होती असे स्वच्छ दिसून येते. आणि असे असल्यामुळेच मराठी भाषेचा उपयोग वाङ्मयाच्या कामी सुरू होऊन 300, 400 वर्षे लोटली तरी पुढल्या कवींनी आपला महाराष्ट्र भाषेचा अभिमान हा आवर्जून आणि गरजून सांगितलेला आहेच. वास्तविक पाहता महानुभाव लेखक ज्ञानेश्वर, पुढे दासोपंत असल्या जंगी लोकांनी मराठी भाषेचा अधिकार सिद्ध केलेलाच होता आणि मराठी भाषेत वाङ्मयाचे ढीग निर्माण केले होते. असे होते तर मागून येणाऱ्या कवींना आपला महाराष्ट्र भाषेचा अभिमान आवर्जून सांगण्याची बुद्धी का उत्पन्न होत असावी? आमची मराठी भाषा चांगली आहे असे म्हणण्याचा प्रसंग त्यांच्यावर काय येत होता? कोणी त्यांना अजूनही हिणवत होते की काय? याचे सरळ उत्तर असे की विद्या शिकणाऱ्या लोकांचे गुरु जे शास्त्री पंडित ते आणि त्यांची बरदास्त ठेवणारे जे राजे महाराजे हे दोघेही संस्कृताचाच अभिमान बाळगणारे असत आणि म्हणून त्यांच्या तोंडी मराठीची अवहेलना असे. ही अवहेलना वेळोवेळी जाचक होत असल्यामुळे पुढल्या कवींना सुद्धा आपल्या मराठीचा अभिमान टाफरून सांगावा लागे. शास्त्री पंडितांच्या दरबारात मराठीला खरोखरच मान्यता नव्हती. ते तिला प्राकृत भाषा म्हणून लेखित असत. अर्थातच मराठी भाषेत तिच्या स्वतंत्रपणाला अनुसरून व्युत्पत्ती, व्याकरण, काव्य, कोश इत्यादी शास्त्रांची रचना तिच्यात झाली नाही. मराठीला भाषाविषयक शास्त्रांची जोड लाभली नाही. मराठी भाषेत 600 वर्षेपर्यंत सर्वोत्तम वाङ्मय निर्माण होत असताना सुद्धा तिला व्याकरण का लाभले नाही याचे हे सामाजिक कारण असावे असे मला वाटते. असे असल्यामुळे व्याकरणकार दादोबांना पूर्वज असू नयेत हे स्वाभाविकच होते असे दिसून येईल. मराठीत ग्रंथ विक्री होत नाही ही रड किती जुनी आहे ते ऐकूयात ग्रंथकार जगवा या बाबा पद्मनजी यांच्या 1863 सालच्या या लेखातून. लोकांची अशी एक समजूत आहे की पुस्तक तयार होताच ते घेऊ नये, त्याची किंमत पुढे उतरेल तेव्हा घ्यावे. परंतु दुसऱ्या कोणत्याही जिनसेच्या व्यापारात तुम्ही असे करत नाही. बाजारात नव्या सणंगांची पेठ येऊ द्या किंवा काही नवी टुमदार चीज तुमच्या दृष्टीस पडू द्या, त्याचवर तुमच्या कशा उड्या पडतात. त्या सणंगाचा दर महाग का असेना, त्याची तुम्हास गरज का नसेना, तरी नवी तऱ्हा म्हणून तुम्ही ते घ्यालच. तसेच महागाईची मेवा मिठाई तुम्ही दरवर्षी किती खाता. जो जिनस 4 पैसे शेर पुढे होणार तो 4 आणे शेर प्रस्तुत असला तरी तुम्ही त्यास घ्यावयास चुकत नाही. सणावारी किती रुपये उडविता. तुम्ही उधळे व्हावे व हवी ती किंमत देऊन पुस्तके घ्यावीत असे आमचे म्हणणे नाही, परंतु जर हलक्या व निरुपयोगी गोष्टीत तुम्ही चिंचोक्यांप्रमाणे पैसे उडविता तर खरोखर भारी व हितावह असे जे ज्ञान त्याचा सौदा करतेवेळी तुमच्या मनात कंजूसपणाचे विचार येऊ नयेत. कोणत्याही देशाचा उत्कर्ष होण्यास ज्ञान व विद्या ही कारणे होत आणि ती केवळ पुस्तकाच्या योगाने लोकात प्रकट होतात. ज्या देशात चांगली पुस्तके थोडी तेथे अज्ञान पुष्कळ असते. ज्या देशात पुस्तके लिहिणारे फार थोडे तिथे दुर्गुणी व दुराचरणी लोकांची संख्या फार असते. राजाचे मंदिर व श्रीमंतांचा वाडा या उभयतांसही पुस्तकाचे भूषण असल्याशिवाय शोभा येत नाही. जडावाचे अलंकार व रेशमाची वस्त्रे ही शरीरास मात्र सुशोभित करतात, परंतु ती धारण करणाऱ्यांच्या हाती पुस्तक नसले तर त्यांची शोभा काजव्याच्या उजेडाप्रमाणे आहे. असो, याप्रमाणे चांगल्या पुस्तकांची कितीही स्तुती केली तरी ती थोडीच. ज्यांनी ग्रंथ लिहून ते स्वतः प्रसिद्ध केले आहेत त्यांचा अनुभव असेलच
की त्यांस मोठा आश्रय काय तो त्यांच्यासारख्या गरीब व अडचणीत पडलेल्या मित्रांकडून मिळाला. परंतु श्रीमान लोकांतून आश्रयदाता पुरुष विरळाच त्यांच्या दृष्टीस पडला असेल. याचे कारण काय असावे? आमचे शेठ सावकार, बडे लोक, संस्थानी लोक हे कवडी चुंबक आहेत काय? तर तसेही नाही. त्यांच्या येथे लग्नकार्य होतात तेव्हा हजारो रुपये लाह्यांसारखे उडवतात. त्यांच्या दारापुढे नाच तमाशे करणारे आले म्हणजे त्यांची दावलत जादेची लाखोली त्यांच्या शिरावर पडती. परंतु त्यांच्या दारापुढे पुस्तकरूप ताटांमध्ये घालून ज्ञानाचे सुरस फळ विकावयास आणले तर त्याकडे पाहण्याची देखील त्यांस इच्छा नसती. छापलेल्या 4 लहान चोपड्या घरात असल्यावर कोणी एखादे नवे व उपयोगी बुक त्यांच्याकडे आणले तर ते लागलीच म्हणतील, अहो तुमची बुके वाचावी तरी किती, घरात आहे त्यांचंच ठेवायस जागा मिळत नाही, उगीच भाराभर कागद जमवून काय करायचे आहे, शेवटी आतार्याची भर व्हायची. कोणास वाटेल की मुंबई व पुणे यांसारख्या शहरात असे बोलणारे कोणी नसतील, परंतु वास्तविक पाहता मुंबईतील व पुण्यातील लोकांस पुस्तकांचा जेवढा कंटाळा आहे तेवढा दुसऱ्या ठिकाणी नसेल. बाहेरगावी फारशी पुस्तके दृष्टीस पडत नाहीत म्हणून कोणी कदाचित बुक ही अप्रूप वस्तू समजून घेतात. जर तुम्हाला आपले व आपल्या देशाचे कल्याण करून घेणे आहे तर तुम्ही स्वदेशातील पुस्तककर्त्यास उदार आश्रय द्या. नाटककार व नाचे, भट, भाट व भोरपी, गवये व गोंधळी, जेठी व जोशी हे तुमचे हितकर्ते असे समजू नका. कळावंतणी, कसरती पट्टे खेळणारे व पेहलवान यांस पैसे देऊन आपली हानी करून घेऊ नका. तसेच आपल्या मुलांस मिजाजखोर व गर्विष्ठ करण्याजोगी मोलवान वस्त्रे व वजनदार अलंकार देऊन त्यांस बिघाडू नका. तर चांगली पुस्तके त्यांच्या हाती देऊन ज्ञानाचे अलंकार व विनयाचे वस्त्र त्यांच्या मनावर घाला. यावरून कोणी असे समजू नये की ग्रंथकारांच्या दोषांकडे व दुर्गुणांकडे आम्ही लक्ष देत नाही. कित्येक नवीन ग्रंथकार लोककल्याणाची चिंता न बाळगिता आपले नाव व्हावे अथवा आपणास द्रव्य मिळावे या हेतूनही पुस्तके लिहितात व छापतात. त्यांच्या पुस्तकाच्या जाहिराती भुसके लड्डू खावे तो फसे, न खावे तो भी फसे या म्हणीप्रमाणे असतात. ते आळसाने आपला ग्रंथ रचतात. एकदा प्रारंभ करून 6 महिने पुन्हा त्याचे अवलोकन करीत नाहीत. जसे मोल मागतो तसा आपण माल तयार करतो किंवा नाही हेही पाहत नाहीत. जो विषय मिळेल तो आपल्या पुस्तकात घुसडतात व भला मोठा गाबाळ ग्रंथ करून आपल्या वाचणारास देतात. तर अशा प्रकारचे ग्रंथकार किंवा त्यांचे ग्रंथ यांचे आम्ही पक्षकारी नाही असे आमच्या सुज्ञ वाचणारांनी समजावे. बाबा पद्मनजींच्या नंतर जवळजवळ 100 वर्षांनी ह.वी. मोटे यांनी पुस्तकांच्या खपाविषयी काय म्हटलं ते ऐकूया. 1945 अखेरपर्यंत पुस्तकांच्या किमती होत्या ₹1 पासून तो ₹5 या स्तरावर. त्या 1970 नंतर झाल्या आहेत ₹10 ते ₹50 या स्तरावर. खप मात्र तसाच राहिला. हजाराच्या आवृत्तीला 8 वर्षे. हे सारे पाहिले की मला वाटते की मराठी पुस्तकांचा खप व मराठीचा वाचक वर्ग हे एक कैदाशिनीचे कोडे आहे. त्याची उकल आजलाही कोणाला झालेली दिसत नाही. या क्षेत्रातील माझा अनुभव तुटपुंजाच धरावा लागेल. तथापि मराठी पुस्तकांच्या खपाबाबत या क्षेत्रात इतकी वर्षे असल्याने मला जे जाणवले ते एवढेच की या दुखण्याचे मूळ मराठी समाजाच्या मनोधारणेतच आहे. मराठीचा अधिक सुशिक्षित व सुस्थितीतील वाचक वर्ग मराठी भाषेबद्दल व त्या भाषेतील वाङ्मयाबद्दलही अन्य भाषिकांपेक्षा अति उदासीन आहे. मराठी जाणणारे 5 कोटी इत्यादी गोष्टी आपण क्षणभर बाजूस सारून काही मर्यादित गोष्टींचाच विचार करू. मराठी विषय शिकवणारा प्राध्यापक वर्ग हजाराच्या जवळपास तरी खासच आहे. हा वर्ग कॉलेजातील ग्रंथालये, बाहेरची ग्रंथालये व त्यांना भेट म्हणून आलेली पुस्तके यावरच आपली सारी गरज भागवतो. मराठी असे पुस्तक त्यांना विकत घ्यावेसे वाटत नाही. कदाचित असेही असेल की मराठीतील 80% पुस्तक निर्मितीचे यात ललित वाङ्मयही आले
तर मराठीतील 80% पुस्तक निर्मितीचे उगमस्थान इंग्रजी पुस्तकेच असल्याने इंग्रजी ग्रंथच विकत घेणे श्रेयस्कर, अशी या प्राध्यापकांची व लेखकांची समजूत असावी. खऱ्या अर्थाने सधन असलेल्या मराठी वाचक वर्गाची स्थिती याहून थोडी निराळी आहे. हा वर्ग स्वतःस उच्चभ्रू मानतो. इंग्रजांच्या राजवटीतील इंग्रजीचा त्यांच्या मनावर उमटलेला वरपगडा त्यांच्या मनावरून अजूनही गेलेला नाही. त्यामुळे मराठीतील पुस्तकांकडे पाहण्याची त्यांची वृत्तीच कमी लेखण्याची असते. मराठी पुस्तक चांगले असले तरी जवळ बाळगणे हे त्यांना भूषण वाटत नाही. त्या वर्गाच्या खाजगी वाचनालयात पुस्तके असतात ती इंग्रजी भाषेतली. प्रवासात जाताना त्यांच्या सानिध्यात घेतलेली पुस्तके ही इंग्रजी. या त्यांच्या इंग्रजीमय प्रकृतीमुळे हा वर्ग सध्या मोठा झाला असला तरी तो मराठीला दुरावलेला आहे. इंग्रजी पुस्तके विकत घेण्याबद्दल व वाचण्याबद्दल माझी तक्रार मुळीच नाही. अजूनही सर्व भाषांतील अस्सल वाङ्मय, वैचित्र्यपूर्ण वाङ्मय आपणाला इंग्रजीतून उपलब्ध होऊ शकते, याचा अधिकात अधिक उपयोग आम्ही करून घेतलाच पाहिजे. पण त्याबरोबर मातृभाषेचेही आपण काही देणे लागतो. त्यातही काही वेळा बोधक असे वाङ्मय होऊ शकते, याचीही जाणीव ठेवणे अगत्याचे आहे. वर उल्लेखिलेला 2 प्रकारचा वाचक वर्ग, प्राध्यापक व उच्चभ्रू सुस्थित, मिळून 25,000 सहज होईल. या वर्गाने जर मातृभाषेबाबत आपुलकी ठेवली तर मराठी पुस्तकांची 2,000ची आवृत्ती एका वर्षात सहज खपू शकेल व मराठी भाषेतही मौलिक पुस्तके लिहिली जाणे सहज शक्य होईल. मी या वर्गाबाबतचे विधान केले आहे ते अनेक वर्षे या क्षेत्रात जे अनुभवले, कामानिमित्त इतर प्रकाशकांकडे जात असता जे पाहिले त्यावरून. ही उदासीनता मलाच नव्हे सर्वांनाच प्रत्ययाला येते म्हणून मी येथे ती मांडली आहे. 150 वर्षांपूर्वी म्हणजे 1831 सालापासून गणपत कृष्णाजी व पुढे जावजी शेठ या जवळजवळ निरक्षर असलेल्यांनी मराठी भाषेच्या प्रेमाने व तत्कालीन विद्वानांच्या प्रेरणेने जी मराठीची अक्षरसेवा केली, मुद्रण प्रकाशनाचा पाया घातला, तो भक्कम करण्यास वरील मार्गाने आपली उदासीनता सोडून अधिक सहाय्य करावे एवढेच मला म्हणावयाचे आहे. इंग्रजी भाषेच्या मराठीवरील प्रभावाबद्दल असंख्य उलटसुलट मतं आपल्या कानावर प्रत्यही येत असतात. या इंग्रजी भाषेला सुरुवातीच्या काळात विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी वाघिणीचं दूध असं गौरवलं होतं. पचवून टाकलेले वाघिणीचे दूध हा आशा मुंडले यांचा लेख आता ऐकूयात. आज मराठी आणि इंग्रजी भाषांची एकमेकींशी लव्ह हेट रिलेशनशिप आहे असं म्हणता येईल. तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना असाच हा प्रकार आहे. आणि याची कारणं अर्थातच राजकीय आणि सांस्कृतिक आहेत. परंतु या दोघींची ही गोष्ट एकसुरी मात्र नाही. त्यात अनेक टप्पे आहेत. सुरुवातीला या दोघी शेजारणी होत्या, ओळख वाढवू पाहत होत्या. 1850च्या आधी इंग्रजी जाणणारी माणसं महाराष्ट्रात इतकी कमी होती की संपूर्ण मराठी भाषेवर त्यांचा ठसा उमटणं त्या मानानं कठीणच होतं. इंग्रजी जाणणाऱ्या दुभाषांच्या साहाय्यानं पेशवे काळातही इंग्रजांशी वाटाघाटी होतच होत्या. दुसऱ्या बाजीरावानं तर चहा आणि घड्याळ यांसारख्या नव्या गोष्टींचाही आपल्या जीवनात स्वीकार केला होता अशा नोंदी आहेत. पण तरीसुद्धा मराठी संभ्रांत म्हणजे उच्चभ्रू माणूस इंग्रजीबद्दल दूरत्व बाळगून होता हे निश्चित. राणीच्या जाहीरनाम्यानंतर म्हणजे 1858 नंतर खऱ्या अर्थानं इंग्रजी भाषा इथे खोलवर रुजली. अव्वल इंग्रजीच्या काळात मराठी भाषा समृद्ध व्हावी या हेतूनं परिश्रमपूर्वक अनेक शब्द मराठीत रूढ करण्यात आले. आज अनेकांना हे शब्द किंवा हे वाक्प्रयोग म्हणजे पचवून टाकलेलं वाघिणीचं दूध आहे याची अजिबात जाणीव नाही. मूळ मराठी जीवनात ह्या काळापूर्वी हे शब्द किंवा हे प्रयोग मुळीच नव्हते. बघा, मराठी भाषा त्यामुळे किती समृद्ध झाली आहे. कदाचित आजही अव्वल इंग्रजी जमान्यातली ही दृष्टी आपण ठेवली तर मराठी आणि इंग्रजी ही रस्सीखेच कमी व्हायला मदत होईल.
आज विनाकारणच असा प्रचार केला जातो की अमुक तमुक ज्ञान मराठीत मांडताच येणार नाही. या प्रचारात तथाकथित विचारवंत देखील सामील आहेत. आणि उलट उरलेले अनेक विचारवंत मराठीची शुद्धता या विचित्र कल्पनेत अडकलेले आहेत. जणू काही शुद्धता म्हणजे संस्कृत प्रचुरता असंच यांना वाटतं. परंतु अव्वल इंग्रजीत अनेकांची धारणा अशी होती की जे आम्हास हवे ते आम्ही मराठीतून लोकांपर्यंत पोहोचवू. त्यातूनच मग शब्द घडत गेले आणि ते रूढ झाले. आज अशाच निरोगी प्रयत्नांची नितांत गरज आहे. फक्त इंग्रजीच्या बाबतच नव्हे तर जगातल्या सर्व प्रमुख भाषांबाबत. बघा ना, जर्मन भाषेतला वेल्टाशाउंग इंग्रजीत वर्ल्ड व्ह्यू झाला आणि मराठीत जगाकडे पाहण्याची सम्यक दृष्टी म्हणून रूढ झाला. शब्दाला शब्द कृत्रिमपणे निर्माण करणाऱ्या समित्यांपेक्षा अधिक खुली जुळवणी नैसर्गिक ठरणार नाही का? अर्थ तर आला पाहिजे, मग तो एकास एक शब्द नसला तरी चालेल. पूर्वीची काही उदाहरणं पाहू. पुश कार्डसाठी ढकलगाडी, हँड कार्डसाठी हातगाडी, काळ्या ढगांना रुपेरी कड किंवा किनार हे एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लायनिंगसाठी आलं. किंवा इफ माय आंट हॅड विस्कस शी शुड बी माय अंकल, याचं रूपांतर आत्याबाईला मिशा असत्या तर तिला काका म्हटलं असतं. हे किती रूढ झालंय. मिस्टरांसाठी श्रीयुत, मिसेससाठी श्रीमती हे तर कधीच रूढ झालंय. राजमान्य राजश्री हे राईट ऑनरेबलसाठी. किंवा रॉब पीटर टू पे पॉल म्हणजे काळूचं ऋण काढून बाळूचं देणं भागवायचं. सोम्या गोम्या हा शब्द देखील असाच एनी टॉम डिक अँड हॅरीसाठी आपल्याकडे आला. हा कोण्या झाडाचा पाला हा सुद्धा बाहेरूनच आलेला. सत्य सूर्यप्रकाशा इतके स्पष्ट आहे हे वचनही असेच इट इज क्लिअर ॲज डेलाईटसाठी आलेलं आहे. बडा माणूस जंटलमनसाठी आणि विचित्र स्ट्रेंजसाठी. गूढ हा शब्द मिस्टिरियससाठी. आणि त्याशिवाय सुरस आणि चमत्कारिक हे सुद्धा इंग्रजीतूनच आपण घेतलं. या कानातून ऐकून त्या कानाने सोडून देणार हे देखील मूळ इंग्रजीच. आणि माउथ वॉटरिंगसाठी तोंडाला पाणी सुटणे हा मराठी पर्यायसुद्धा. मॅटर अंडर कन्सिडरेशनसाठी विचाराधीन, सशाचे काळीज हे शब्दप्रयोगसुद्धा तिकडूनच आलेले. वास्तविक ससा काय किंवा कोकरू काय आपल्या उच्चभ्रूंच्या नित्य सहवासात कधीच नव्हते. फार काय, उच्चभ्रूसुद्धा मूळचे हायब्राऊन. ग्रीन पाश्चरसाठी हिरवी कुर्ण, सिम्पल्टनसाठी साधा भोळा असे कितीतरी शब्द. शासनाची वाट न पाहता लेखक मनानेच धडाधडा शब्द वापरताना दिसतात. एकाने वापरला, दुसऱ्याला पटला, उचलला. त्यामुळे त्यांचा प्रसार नियमित होत गेला. वर्तमानपत्रांनी देखील यात मोलाची भर घातली असं दिसतं. जाड ठशातला मजकूर म्हणजे बोल्ड टाईप, वर्गणी, वर्गणीदार आहे असेच बनवलेले शब्द. काळ्या दगडावरची रेघसुद्धा मूळ तिकडचीच. पेशवेकालीन मराठी आणि अव्वल इंग्रजीतलं मराठी यामध्ये इतका प्रचंड बदल दिसतो. ह्याचं कारण त्या काळच्या सुशिक्षितांनी अर्थात वेल एज्युकेटेड लोकांनी प्रचंड तळमळ आणि उद्योगप्रियता भाषेच्या बाबतीतली दाखवली म्हणून. आता मात्र इंग्रजीतून शिकलेले लोक या प्रयत्नामध्ये फार कमी पडतात. काही ठराविकच लोकांना इंग्रजी यावं आणि त्यांचाच वरचष्मा राहावा अशाच हेतूनं तथाकथित विद्वज्जन म्हणजे स्कॉलर्स वागत असतात. देखावा, पाणलोट क्षेत्र, सदा हरितपर्णी वृक्ष असे कितीतरी शब्दप्रयोग आज सहज मान्य झालेत. इतके बेमालूम मिसळलेत की हे मराठीत नव्हते असं वाटतच नाही. साधा बटाटाच पहा, पोटॅटोशी नादसाम्य असणारा. कप, स्टोव्ह असे तत्सम शब्दसुद्धा आपण घेतले. मला कधीकधी वाटतं की देशाभिमान, स्वातंत्र्यप्रेम आणि भाषाशुद्धी म्हणजे अर्थातच संस्कृतनिष्ठा यांची गल्लत झाल्यानं मराठीचं नुकसान झालं आहे. आणि नंतरच्या काळात इंग्रजीतलं ज्ञान मराठीत आणण्याची धडपड साहजिकपणे मंदावली. आपण इंग्रजी शिकून वरवर चढत जायचं आणि तो सवतासुभा जास्त विस्तारित होऊ द्यायचा नाही हे आत्मघातकी धोरण नंतरच्या शिक्षितांनी अंगीकारलं. आपापसात इंग्रजीतच व्यवहार ठेवायचा आणि सामान्य माणूस म्हणजे कॉमन मॅन काही विचारू लागला तर पाणी घालून म्हणजे वॉटर डाऊन जुजबी माहिती पुरवायची. हे जे धोरण सुरू झालं ते आजपर्यंत तसंच आहे. माध्यमाचा प्रश्न यामुळे अधिकच बिकट झाला आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं.
1805मध्ये भारतात छापखाना आला. पुस्तकं लिहिण्याचं, छापून घेण्याचं प्रमाणसुद्धा वाढलं. 1850 ते 1920 हा आपल्याकडे अव्वल इंग्रजी कालखंड मानला गेला. या काळातल्या गद्याचे विविध नमुने आत्तापर्यंत आपण ऐकले. आधुनिक मराठीमधल्या भिन्न गद्यशैलीतले 4 उतारे मात्र आता आपण एका पाठोपाठ एक ऐकणार आहोत आणि आजच्या पुरतं इथेच थांबणार आहोत. दीपस्तंभ, नारायण सुर्वे. अण्णाभाऊंना मी सुरुवातीला पाहिले ते 1944मध्ये. तेव्हा मी 14-15 वर्षांचा असेन. माटुंगा लेबर कॅम्पमध्ये ते राहत. सकाळीच भाकर बांधून मोरबागेत कामाला येत. त्रासन साच्यात ते तारवाल्याचे काम करीत. तार लावता लावताच त्यांनी स्टालिनग्रादचा पोवाडा लिहिला. तार लावता लावताच ते गुणगुणत आणि मनाशी काही पक्के ठरले की लगेच कमरेला बांधलेल्या पिशवीतला कागद काढून त्यावर तो मजकूर लिहित. कित्येकदा आर्याही होई आणि विशेषतः त्रासनातला जाडा बांबू असला तर साच्यावर फारच घाण होई. हे सूत फारच हलके असे. अण्णाभाऊ कावत कातावत, पण करणार काय. तरीही त्यांनी पोवाडा पुरा केला. मास्तर आणि मुकादमाला चुकवून पोवाडा हातावेगळा केला. शाहीर गव्हाणकरांच्या गळ्यातून एका राजकीय सभेत तो गायला गेला. अण्णांनी तेव्हा तुणतुणे वाजवून साथ केली आणि मी त्या दोघांच्या मागे अर्ध्या चड्डीत भोंगाळ्या आवाजात बारकासा चकवा वाजवीत जीजीची झील धरली. तेव्हा अण्णा फारच किरकोळ दिसायचे. पोरगेलेसे. लेंगा आणि जब्ब्यावर त्यांचे कामभागे. नाहीतरी तेव्हाचा तो राष्ट्रीय पोशाखही होताच. त्यात अण्णा पडले शाहीर. शाहिरांनी अशाच पोशाखात वावरले पाहिजे हा त्यांचा आग्रह. अजूनही हाच पोशाख चालू आहे. फारच झाले तर आता सदऱ्यावर काळे जाकीट किंवा लांबसा कोट हा बदल सध्याच्या लोकनाट्यातून दिसायला लागला आहे. तरीही शाहिराचा पांढरा लेंगा आणि पांढरा सदरा हा मूळ ड्रेस बदललेला नाही. आणि डोकीला फेटा किमान मुख्य गायक शाहिराच्या डोक्याला तर तो हवाच. आता बहुजन समाजाच्या विविध थरांतील कितीतरी नावे वाङ्मयाच्या दालनात स्थिर होऊ पाहतायत. घण घालायचे सोडून शब्द वाकवायला का आलो असा भेडसावणारा प्रश्न माझ्यासारखा त्याला पडत नाही. पुस्तकाकडे पाहून तो बावरायचा, हे आपले काम नव्हे, शिकावं ते बामणाच्या पोरांनी, आपण फक्त अवतच वढावी, हा भ्रम आता झपाट्याने जातो आहे. आता एक खरे की त्याने साहित्यशास्त्र किती अवगत केले आहे, तो आपला जिवंतपणा आणि जातिवंतपणा त्यात आणतो आहे का नाही, त्याच्यात कलात्मक तोल व ताल किती आहे हा प्रश्न आलाहिदा. पण तो लिहू लागला आहे ही मराठी साहित्याच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे. या बहुजन समाजाच्या आधुनिक वाङ्मयीन चळवळीच्या नेतृत्वाच्या मानाचे पहिले पान मी अण्णाभाऊंना दिले तर गैर होणार नाही. अण्णाभाऊंनी आपल्या वाङ्मयीन कर्तृत्वास पोवाड्यांनी आणि गीतांनी सुरुवात केली. संप फोडायला निघालेला माणूस संपवाल्या कामगारांचे पोवाडे गाऊ लागला. त्यांच्यासाठी आगळ्या आणि वेगळ्या ढंगाची गाणी लिहू लागला. तमाशे लिहू लागला. लाल बावटा कलापथक हे पहिले कलापथक मुंबईच्या कामगार भागात अण्णाभाऊची गीते आणि तमाशे घेऊन मुंबईच्या, अण्णांच्याच शब्दात सांगायचे तर रणमैदानात उतरले. शाहीर अमर शेखांचा पल्लेदार आवाज, अण्णाभाऊंचे झुंजार शब्द आणि गव्हाणकरांचा पोवाड्यांचा व कलात्मक पद्धतीने तमाशा पेश करण्याचा वेगळा ढंग, या सगळ्याच गोष्टींचा अपूर्व संगम झाला. मुंबईचे व महाराष्ट्राचे रस्ते, मैदाने, सभागृहे अण्णांच्या गीतांनी गरजू लागली. हजारो लोक गर्दी करू लागले. लाखो लोकांच्या गळ्यात शिवारी चला ची गीते खेळू लागली. मला आठवते, फार पूर्वी ठाकूरद्वारच्या एका सभागृहात या तिघांचा कार्यक्रम झाला आणि अध्यक्ष असलेल्या श्री बाभ बोरकरांनी त्यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. मौखिक परंपरेच्या स्वरूपाविषयी विफल गैरसमज आढळतात. एखाद्या बाबीची महत्ता आणि त्याविषयीचे गैरसमज यांचे खास नाते असावे. मुख्य कारण असे की मौखिक परंपरा म्हणजे काय या लाख मोलाच्या प्रश्नाचे उत्तर ग्रंथातून शोधण्याची धडपड होते. आपले शिक्षणच नव्हे तर एकूण दृष्टिकोनही किती पुस्तकी याचाच हा पुरावा नव्हे काय. एखादा माणूस भरभर चालतो याचा पुरावा फोटोत शोधावयाचा, यास काय म्हणावे. पुढींचा पुरावा ते खाण्यात, अशी एक सार्थ म्हण आहे. तसेच मौखिक परंपरेचे
तिचे रूप लोकांच्या व्यवहारात शोधायला नको काय? भारतीय संगीताच्या एकंदर व्यवहारात मौखिक परंपरा कशी प्रतीत होते ते पाहावे आणि त्यापासून धडे घ्यावे. लिहिणे, बोलणे, ऐकणे यांचे शांततामय सहजीवन म्हणजे मौखिक परंपरा होय. म्हणूनच मौखिक परंपरेत शब्द खऱ्या राजासारखा विराजतो. इथे शब्द म्हणजे भाषेतली नाणी नव्हेत, तर आकाशाचा गुण आणि श्रवणाची प्रतीती. लघुतम सार्थ भाषिक एकक म्हणजे शब्द ही व्याख्या ज्यास लागू पडते तो शब्द वरील मोठ्या शब्दाचा वंशज होय. आपण स्वस्तपणे वापरत असलेल्या शब्दांची वंशावळी आहे शब्द, नाद, ध्वनी, वर्ण, स्वर अशी. याविषयी कधीतरी बोलले पाहिजे इतकी अर्थपूर्ण. असो, तर शब्दसंकुलांचे अस्तित्वच मुळी ऐकण्याच्या क्रियेशी जोडलेले. मौखिक परंपरेचा ऐकण्यावर भर फार. एक तोंड पण दोन कान याचा बोध घ्या असे परंपरेचे सांगणे. बोलता गाता त्यापेक्षा दुप्पट तरी ऐका असा संदेश. विसर पडू नये म्हणून जणू शरीराच्या घडणीतून ठसवलेला. तरीही बोलण्या ऐकण्याचे प्रमाण 2:0 पाळणाऱ्या लेखक, पुढारी, कलाकारांची गर्दी आहेच. श्रवण भक्ती करावी, बहुश्रुत व्हावे असा घोष मौखिक परंपरेने का करावा याचे मर्म समजणे अवघड नाही. म्हणूनच मौखिक परंपरेत श्रवणाची तंत्रे, अभ्यास, पद्धती विकसित होतात. कोसला. पुढच्या लेण्यात साधारण असाच अंधार, पण डावीकडे लहानशा झरोक्यातून उजेड येतो आहे आणि तिथेच पुरुषभर उंचीच्या चांगल्या लांब रुंद आडव्या दगडी पलंगावर बुद्ध निजला आहे. दगडावर उजव्या दगडी हाताची उशी करून शांत शांत निजलेला. ही चिरनिद्रा. वर भिंतीवर, खाली पलंगाच्या आजूबाजूला अनेक देव त्याचं हे मरणाला मिठी मारण्याचं महानिर्वाण पाहतायत. कदाचित हा ह्या पृथ्वीला कंटाळून गेला असेल म्हणून असा स्मितमुख चालला आहे. ह्याच्या धमन्यांनी जिवंतपणी थोडी का वादळं पेलली असतील? हे मरणाचं वजन ह्याला काहीच का जड वाटत नाही? पहा कसा शांतपणे उजव्या कुशीवर डोक्याखाली उजवा हात ठेवून दुसरा हात मांडीवर सरळ सोडून निजलाय. पण हे मरणच आहे. शेवटी हाही मरणारा माणूसच. सरपटणाऱ्या दुःखाचा मणका फक्त ह्याला माहीत झाला. बाकी मातीवर देह ठेवणं हे सर्वांसारखंच. अजिंठ्यात सर्वत्र आसन घालून बसलेली मूर्ती अशी आडवी पाहून वेदनांची नुसती अस्पष्टशी धार चटकन कापून जाते. तिथे टपोरे रक्ताचे थेंब टपटपू लागतात. बधीर जीभ हे थेंब चाटू लागते आणि बुद्ध मात्र अवाढव्य शरीरानं हास्य आणि अश्रूंच्या पार जाऊन पडलाय. ह्याच्या अहिंसेची रोपं नंतर तरारली नाहीतच. म्हणजे सगळं वाया गेलं. बाहेर येऊन पाहावं तर चांदीसारखं ऊन. आतल्या अंधारात झोपलेल्या बुद्धाला त्याचं काही नाही. स्वच्छंद. दुर्गा भागवत. पुशी रेगे म्हणाले की तुम्ही स्वतःच्या लिखाणावर काहीतरी लिहावे. अर्थात त्यांनी अनुभव वगैरेंसारखे शब्दही वापरले, पण लिहायला बसले नि अनुभव, प्रतीती वगैरेंनी हुलकावणी द्यायला सुरुवात केली. राहिली मागे रोकडी सुकी नि रोड स्मृती नि तिला चिकटलेले माझ्याच मनच्या तळातले मांस.
स्वतःच्या कृतीविषयी विचार करताना असेच होते मला. फक्त मज्जातंतूंची दोरी नि तिला चिकटलेली ती मांसपेशी फक्त जाणवते. भय वाटते, फार भय वाटते. स्वतः संबंधी लिहिताना लागणारी नग्न मनस्कता माझ्याजवळ मुळातच नाही. सजवून शृंगारून स्वतःची मनोमूर्ती जनाच्या मानस मंदिरात स्थापन करण्याची क्रिया मला आकर्षक वाटत नाही. वास्तविक मी आत्तापर्यंत जे लिहिले तोच माझा भावनिक आणि बौद्धिक आत्माविष्कार आहे असे आपले मला वाटत आले आहे. तेव्हा त्याहून वेगळे मी काय लिहू, कसे लिहू? पण इतर भले सज्जन लेखक नाही का आपल्या साहित्याचा आलेख प्रामाणिकपणे लोकांपुढे मांडीत? त्यात वावगे काहीच नाही. उलट त्यातून नव्यांना नव्या चाहुली लागण्याचा संभव असतो. तेव्हा या लिखाणाला मी अहंकारी वृत्तीने मनोबाह्य ठरवीत नाही. पण तसे लिहिणे माझ्या प्रकृतीला जमणार नाही अशी माझी एक भोळी भाबडी समजूत आहे. पण रेग्यांनी सांगितले नि मी हो म्हटले, तेव्हा प्रयत्न करायला हरकत नाही. मी वाचनवेडी होते. ज्या पुस्तकात माझे मन रमे ते मला जणू मीच लिहिले आहे असे वाटायचे. कवितांच्या ओळी गुणगुणताना एक आतला आत्म्यात बुडालेला स्वर लागला की ती कविता माझ्याच मनाचा, देहाचा एक भाग व्हायची. कादंबरीतली सारी पात्रे माझ्यातूनच बोलत. मृत्यूचा प्रसंग आला की माझे स्मरण मी पाही. माझ्या वृत्तीच्या रिंगणाबाहेर वाङ्मयाची घटिते कधीच होत नसत. जुने नवे ग्रंथ माझीच अनंत जन्मीची अनंत रूपे मला वाटायची. लिहिण्याची इच्छा मनावत बळावत होती. पण मनाची उद्याचा मोहर बघणारी उभारी आणि आजचे लेखन बळ यांचे गणित चक्क व्यस्त होते. त्यातून सुटायचा मार्ग एकच होता. विविध विषयांचा पद्धतशीर अभ्यास करणे आणि भाषा बळ कमावणे. त्यामुळे लेखन हे मला केव्हाच सोपे वाटलेले नाही. त्यातली माझ्या मनापुढे असलेली सिद्धी मला प्राप्तही झालेली नाही. जितकी मी झटते तितके थोडेसे लौकिक यश मिळते, पण सिद्धी अधिकाधिक उंच जाते, ती अधिकाधिक खोल दडते. आज मी एवढे निश्चित म्हणू शकते की मी मोठी लेखक नसेन, पण मी एक फार समाधानी लेखक आहे. लेखकाचे प्राक्तन मी सुखाने भोगू शकते हे वरदान काय थोडे झाले.